ओके. नमस्कार. अक्षरमानव योग विभाग, श्वसनाचे आजार आणि योग या आजच्या सत्रात आपणा सर्वांचे, मी दीपेश मोहिते, अक्षरमानव योग विभाग प्रमुख, आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आजच्या वक्त्या माधवी जहांगीर मॅडम यांचेही मी आज या ठिकाणी स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात मी रूपरेषा सांगतो. सुरुवातीला अक्षरमानव आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांतजी डांगे सर यांचं अक्षरमानवची भूमिका आणि वक्त्यांचं स्वागत यावरचं छोटेखानी भाषण होईल. त्यानंतर आजच्या वक्त्या माधवी जहांगीर मॅडम यांच्या थोडक्यात ओळख करून देण्यात येईल. त्यानंतर मुख्य चर्चेचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम चालू होईल. 1 तासाच्या या चर्चेच्या दरम्यान पुढच्या 10 ते 15 मिनिटं आपल्या प्रश्न उत्तरांसाठी देण्यात येईल. त्यानंतर वक्त्यांचं आणि आपल्या सर्वांचं आभार प्रदर्शन असेल. तर मी सर्वप्रथम आजच्या आमच्या अक्षरमानव आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांतजी डांगे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. धन्यवाद दीपेश. माझा आवाज येतोय का स्पष्ट? हो हो सर, अगदी क्लिअर. बरं. नमस्कार, मी श्रीकांत डांगे. अक्षरमानव योग विभाग आयोजित श्वसनाचे आजार आणि योग या विशेष सत्रात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माधवी मॅडम, खरं तर हा कार्यक्रम आजचा 2 आठवडे आपण मला वाटतं पुढे ढकलला काही कारणांमुळे. तरीही तुम्ही वेळ दिला आणि उपस्थित राहिला त्याबद्दल खरं तर मनापासून अक्षरमानवच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम मला विशेष यासाठी वाटतो, आजची आपण परिस्थिती पाहतोय, कोरोनाचंही सावट अजून टळलेलं नाहीये आणि श्वसनाचे आजार बऱ्याच लोकांना असतात. तर या श्वसनाच्या आजारांचं मूळ काय आहे आणि योग यावर उपचार म्हणून कसं काम करू शकतो हे माधवीजींकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि दीपेश आणि प्रगती आहेत का इथं? नाही, जॉईन होत आहेत त्या. बरं बरं. तुम्ही दोघेही योग विभागाचे कार्यक्रम सातत्यानं राबवतायत, खंड पडू न देता. त्याबद्दल तुमचं दोघांचंही विशेष कौतुक. माधवी मॅडम, इथे जरी माणसं कमी उपस्थित असली तरी आपले कार्यक्रम रेकॉर्डेड होत असतात आणि राज्यभर आपले अक्षरमानवचे वेगवेगळे ग्रुप आहेत. आणि मला सांगायला आवडेल, अक्षरमानवचा पसारा आता भारतभर आणि जगभर पसरलाय. अगदी हाँगकाँग, UK, US. बोलायचं नाही ना आता. बरं. अक्षरमानवचा पसारा हा भारतभर आणि जगभर वाढलाय. आपले वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. तर या कार्यक्रमाची माहिती, रेकॉर्डिंग हे त्या ग्रुप्सद्वारे अक्षरमानवच्या माणसांपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे इथं माणसं जरी कमी असली तरी आपली विचार प्रत्येकापर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे. तर आजचा हा जो योग विभागाचा आपण कार्यक्रम आयोजित केलाय अक्षरमानवच्या माध्यमातून, ते अक्षरमानव नेमकं काय काम करतं आणि कशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवतं याबद्दल मला थोडीशी माहिती द्यायला इथं आवडेल. तर जगण्याला भिडणारे जे काही विषय आहेत, आता योग विभागाच्या माध्यमातून आपण बरेचसे कार्यक्रम राबवलेत. तसेच जवळपास 60 अक्षरमानवचे विभाग कार्यरत आहेत. अगदी चित्रपट, नाटक, कला, आरोग्य, पर्यावरण, संविधान, कायदा याही विषयांवर साधे, कल्पक, नाविन्यपूर्ण त्या विभागांनुसार त्या आपण म्हणू लोकांना जे हवंय ते आपण नेहमीच देण्याचा प्रयत्न करतोय अक्षरमानव. मला वाटतं म्यूट कराल का माझी? मॅडम, थोडस म्यूट ठेवा तुमचा, थोडा वेळ. बरं, हरकत नाही. तर असेच अक्षरमानवच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांचे साधे, कल्पक, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण सातत्यानं राबवतोय. या जगातली सगळी माणसं शांत, सुखी आणि समाधानी राहिली पाहिजेत म्हणून अक्षरमानव काम करतंय. माणसाचा मेंदू शांत आणि सुखी झाला तर या जगातले सगळे प्रश्न सुटतील. तर माणसाच्या मेंदूनं बुद्धिवादी होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचसाठी अशा प्रकारचे
ज्ञानाचं आदान प्रदान देणारा कार्यक्रम आपण सातत्यानं राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या उपक्रमांना तुमच्या सगळ्यांची साथ लाभते. याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. अक्षरमानव बद्दल अजून थोडीशी माहिती देतो. अक्षरमानवचे वेगवेगळे ग्रुप जिल्हानिहाय, राज्यनिहाय आहेत आपले, भारतभर आणि परदेशातही काही शाखा आहेत. विभागनिहाय आपले ग्रुप आहेत. त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर इथं चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक देऊ शकता. त्याशिवाय आपलं फेसबुक पेज आहे, तिथं वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहितीही उपलब्ध होत असते, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशा प्रकारे अक्षरमानवच्या वेगवेगळ्या उपक्रमांना, कार्यक्रमांना कोणती जबाबदारी घ्यायची असेल तर निश्चितपणानं तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मला असं वाटतं कार्यक्रमांची उत्सुकता तुमच्या सगळ्यांप्रमाणेच मलाही आहे. मी जास्त न बोलता इथं थांबतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सगळेच नेहमी भेटत राहू अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र दीपेश यांच्या हाती देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जहांगीर मॅडम यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे माधवी जहांगीर मॅडम यांचं शिक्षण MSc BEd बायोकेमिस्ट्री मधून झालेलं आहे. मागील 15 वर्ष अन्न आणि पोषण तत्व या विषयावर त्या सिम्बायोसिस हेल्थ सायन्स या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. डिप्लोमा इन योगा हे त्यांचे योगाचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष योग प्रचार आणि प्रसारात स्वतःला झोकून दिले. या योग कार्याची व्याप्ती वाढावी म्हणून माधवी मॅडमनी ग्लोबल योगा रिसर्च या इन्स्टिट्यूटची कोथरूड येथे स्थापना केलेली आहे आणि सध्या त्या योगासाठी तिथूनही काम करत आहे. सध्या त्यांचे अनेक योगिक विषयांवरती वेगवेगळे शोधकार्यही चालू आहेत. किडनीचे आजार, रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे आजार अशा अनेक आजारांवर योगाद्वारे कशी मदत होऊ शकते, योगाद्वारे हे आजार कसे बरे करता येतील यावरही त्यांचे वेळोवेळी सगळीकडे काम चालूच आहे. अशा या योगाला स्वतःला झोकून दिलेल्या ज्येष्ठ योग शिक्षिका माधवी मॅडम यांचं आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन लाभणं हे म्हणजे आपल्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. यासाठी जास्त वेळ न दवडता मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र जहांगीर मॅडमकडे देतो आणि त्यांनी पुढील कार्यक्रमाची कार्यवाही करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. हॅलो, हा नमस्कार. ऐकू येतंय ना दीपेश सर? येस येस. हा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, वेलकम. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताच फक्त मी करेक्शन करते दीपेश सर, जहागीरदार, माधवी जहागीरदार माझं आडनाव आहे. तर आता श्रीकांत सरांनी, डांगे सरांनी पण खूप छान माहिती मी ऐकली आणि मी फेसबुकवर पण बऱ्याचशा तुमच्या पोस्ट बघितल्या ज्या अतिशय म्हणजे हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि सोशल आहे. तर मलाही आवडेल आणि आधीच मी सांगते की मला धन्यवाद देते तुम्हाला सगळ्यांना की मला तुम्ही संधी दिली. तर थोडंसं मी माझ्याबद्दल 2-4 ओळीच फक्त सांगते की हे ग्लोबल योगा फाउंडेशन आहे. त्याच्या आधी मी रुबीला आणि सिम्बायोसिसला दोन्हीकडे माझं क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, पण थोडंसं फील्ड वेगळं असू दे, पण तरी मला असं वाटतं की हे सगळं आता खूप इंटर रिलेटेड आहे. योगा म्हणा, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी हे सगळे मेडिकलचे जे विषय आहेत हे सगळे इंटर रिलेटेड आहेत. आणि त्यात मला तरी असं वाटतं की आता सध्या करोनानी या पॅन्डेमिकनी असं दाखवून दिलं किंवा मोदीजींनी जे सांगितलं आपल्याला आणि रामदेव बाबा, असं मला वाटतं की यांनी योगाची नवीन ओळख करून दिली आहे. आणि ही नवीन ओळख जी आहे ती ह्या ॲडव्हान्स मेडिकल सायन्सला मॅच झाली आहे, योगाची नवीन ओळख. तर त्यासाठी मला खूप म्हणजे मी त्यांना पण धन्यवाद देते. आणि हा योगाचा प्रचार हा काही हजारो वर्षापूर्वी जो पतंजलींनी योगाचं सगळं आपल्याला ज्ञान दिलंय, तर त्या ज्ञानाचा उपयोग आत्ताच्या काळात खूपच जास्त आहे. आपण बघतोय सगळं आणि आपल्याला माहितीये की या सगळ्या रेस्पिरेटरी सिस्टीम कशी चांगली असावी, हेल्दी असावी आणि त्याचा उपयोग काय आहे, या सगळ्या गोष्टींचं महत्व आता सगळ्यांनाच कळालंय. आपण म्हणू शकतो की करोना हा स्ट्रिक्ट तरी तो खूप मोठं आपल्याला काही शिकवून गेला. तर ह्या करोनामुळे म्हणा किंवा आत्ताचं जे वातावरण आहे, सगळी धावपळीची जिंदगी आहे, जी आपण म्हणत होतो की मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, तर आपण पाहिलं की श्वासासाठी कसे झगडत होते गेले काही महिने म्हणा, वर्ष म्हणा. तर या श्वासाचं महत्व आणि त्याचा अवेअरनेस
हे किती महत्वाचं आहे हे सगळं आता आपल्याला कळतंय. आणि मला खूप आनंद वाटतो की आता मी गेली 4 वर्षापासून योगासनाचे क्लासेस घेते. तर त्यामध्ये मी MIT एरियामध्ये राहत असल्यामुळे माझ्याकडे आता यंग जनरेशन खूप येतं आणि त्यांचे ताण तणाव म्हणा, PCOD म्हणा, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात की इन्फिनिट प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम्स त्यांना सोडवण्यासाठी मला असं वाटतं योगाची त्यांनी माझ्याकडून मदत घेतली आहे. आणि मी खूप म्हणजे त्या लेवलला जाऊन मी सांगते की माझ्या रिसर्चमध्ये मला कळतंय की त्यांना बेसिक योगा जरी शिकवलं तरी ते खूप कामाचं आहे ऍडव्हान्स. कारण असं होतं की योगाचं तुम्हाला अट्रॅक्शन निर्माण व्हावं किंवा त्याची गोडी लागावी तर तुम्हाला काही वेगळ्या आयडियाज किंवा काहीतरी आपल्याला वापरावं लागतात जेणेकरून त्यांना वाटेल की नाही योगा खूप छान आहे, मला मॅच होतंय, मी करू शकतो. तर त्यासाठी ह्या योगा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये माझ्या विशेषतः मी क्लिनिकल बायोकेमिस्ट्री या फील्डची असल्यामुळे आम्ही बरेचसे कामं केले आहेत गेल्या 4-5 वर्षात. तर त्यामध्ये मेनली म्हणजे तुमचे माइंड म्हणजे मनाचे आजार असू दे, शरीराचे आजार असू दे, दिवसभरात डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असू दे ते सोडवण्याकरता काही असू दे, काउन्सिलिंग असू दे, खूप काही प्रकार येतात त्याच्यामध्ये. ते करताना योगाचा किती उपयोग होतो हे माझंच मला कळालंय की ह्या योगा टीचरची आणि रिसर्चची अतिशय गरज आहे, जी पाश्चात्य देशांनी आपल्याला दाखवून दिली आहे की तुमचं योगा आम्ही वापरतो आणि आम्ही सुखी होतो. तर आता आपल्याला त्यांच्याकडनं पण कळायला लागले की ही योगाची किती मोठी गरज आहे. तर आता ह्या योगामध्ये आपला आजचा विषय जो आहे तो रेस्पिरेटरी सिस्टीम आणि त्याचे आजार असा आहे. तर ही रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय नेमकं त्याबद्दल मी अगदी थोडंसं एक साध्या सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करेन. कारण फार मेडिकलमध्ये न जाता रोजच्या सामान्य माणसाला किंवा ज्याला म्हणू आपण की ज्याला माहिती नाहीये हे सगळं त्याला ते कळायला हवं. तर अशा पद्धतीने आपण रेस्पिरेटरी सिस्टीम आणि त्याचं कार्य आणि मेकॅनिझम, श्वासाचं मेकॅनिझम हे थोडक्यात समजून घेऊ आणि मग त्याचे आजार आणि त्याला होणारे उपाय की त्यावर योगाचा कुठले योगासनं सर्वसाधारण डे टू डे आपण करू शकतो आणि कुठले प्राणायाम महत्वाचे जे की आपल्याला सुद्धा काही माहित नसतात, सोपे असतात पण माहिती नसतात. तर त्यासाठी आपण आता पुढच्या स्लाइड्स बघूया थोड्या आणि त्यानंतर आपण पुन्हा डिस्कशनला सुरुवात करूया. हॅलो हॅलो हा मॅडम बोला. हा येत आहे, दिसतंय आणि व्यवस्थित आणि ऐकू येत आहे? दिसतंय अगदी क्लिअर आहे. ओके. तर हे माझं ग्लोबल योगा इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूटचं थोडी मी दिली तुम्हाला. तर ह्यामध्ये डाएट काउन्सिलिंग वगैरे सगळंच होतं. कारण साध्या आपलं ट्रॅडिशनल योगा ट्रॅडिशन जे आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा म्हणा काय म्हणा तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. आपण असं म्हणू शकत नाही की फक्त डाएटच आणि फक्त योगा किंवा फक्त मेडिसिन्स. तर सगळ्या पॅथीचा आपण रिस्पेक्ट करतो आणि सगळ्याला मिळून आपण हेल्दी कसं राहू हे आपण बघतो. तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेस्पिरेटरी सिस्टीमनी. तर काय असते रेस्पिरेटरी सिस्टीम? बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम ही ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपण नाकापासून सुरुवात करतो. नोज, नेझल कॅव्हिटी, नॉस्ट्रिल्स, सायनसिस, माउथ, थ्रोटला आपण फॅरेंक्स म्हणू किंवा घसा म्हणू, आणि व्हॉइस बॉक्स, लॅरिंग्स, नंतर विंड पाईप, ट्रॅकिया म्हणतो आपण त्याला, नंतर डायफ्रॅम, लंग्स. 2 टाइप्स ऑफ लंग्स असतात किंवा 2 भाग असतात त्याचे, राईट अँड लेफ्ट. राईट जरा थोडंसं लेफ्टपेक्षा मोठं असतं, त्याचे 3 लोब असतात आणि लेफ्ट हे थोडंसं लहान असतं कारण त्याच्या मागेच किंवा त्याच्या बेनीथ हार्ट असतं आणि इट हॅज टू टेक केअर ऑफ हार्ट. आणि राईट लंग्स हॅज टू बी टेक केअर ऑफ लिव्हर. सो ते त्यांनी अकोमोडेट केलेलं असतं आणि हे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपलं हे लंग्स असतं आणि ह्याला जोडणारा, दोन्ही लंग्सला जोडणारा एक पातळ पडदा असतो ज्याला म्हणतात डायफ्रॅम. तर हा डायफ्रॅम, तर हे सगळे एक मी तुम्हाला सांगेल की ही सगळी सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, ही सगळ्या खूप साऱ्या मसल्सनी आणि खूप
साऱ्या पार्ट्सनी बनलेली असते. तर आपल्याला नॉट ओन्ली लंग्स तर बरेचसे मसल्स आणि बरेचसे यामधले छोटे छोटे जे विभाग आहेत ते प्रत्येक विभाग आपल्याला श्वास नीट घेण्यासाठी आणि श्वास सोडण्यासाठी मदत करत असतात. तर श्वासाला आपण श्वास घेणे म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे इतकंच नसून त्याचा खूप मोठा अर्थ आहे. तो आपल्याला योगा केल्याने म्हणा किंवा आपण प्राणायाम वगैरे ध्यान केल्याने किंवा योग निद्रा पण आजकाल खूप छान आहे. या गोष्टींनी आपण ह्या सगळ्या खूप डिस्कस करायच्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो खूप मोठ्या लेवलवर, कारण मी सुद्धा कस्टमाइज योग निद्रा घेते. तर हे सगळे अवयव आहेत, हे सगळे आपल्याला निरनिराळे मसल्स आहेत जे की रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एकमेकाला साथ देऊन म्हणा किंवा कॉपरेट करून आपलं ब्रीदिंग खूप हेल्दी ब्रीदिंग करतात आणि आपली सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली ठेवतात. तर ह्यांचे प्रत्येकाचे आपले आपले स्पेशल कार्य आहेत. तर यामध्ये आता आपण विंड पाईप किंवा ट्रॅकिया पासून गेलो खाली तर तिथे तुम्हाला त्या कार्टिलेजनी त्याला सराउंड केलेलं असतं ट्रॅकियाला. नंतर ते कन्वर्ट होतं ब्रॉन्कायल ट्यूब्स मध्ये आणि ते नंतर ब्रॉन्कियल ट्यूब्स राईट अँड लेफ्ट लंग मध्ये जाऊन त्याच्यापासून एअर सॅक्स तयार होतात किंवा बलून लाईक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण अल्व्हिओलाई म्हणतो. अल्व्हिओलाई इज हे नथिंग बट हे तुम्हाला फुग्यासारखं दिसणारं स्ट्रक्चर असतं ज्यामध्येच एक्झॅक्टली तुमचं गॅसेसचं एक्सचेंज होत असतं जे की कार्बन डायऑक्साईड आणि आपण म्हणतो ऑक्सिजन. तर ऑक्सिजन आपण घेतल्यावर इट इज हे जस्ट फिजिओलॉजिकल टेक्निक आहे श्वास घेणे आणि सोडणे, पण रेस्पिरेशन इज डिफरंट फ्रॉम व्हॉट यू कॉल ब्रीदिंग. तर यामध्ये खूप फरक असतो की टिश्यूशी जेव्हा रिॲक्शन होती हिमोग्लोबिनची किंवा रक्ताची तर तिथे तुम्हाला एनर्जी एक्सचेंज असतं, एटीपीच्या फॉर्ममध्ये तुमची एनर्जी तयार होती आणि ती बॉडीला मिळते पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये ब्रीदिंग मध्ये तुमचं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं डिफ्युजन लेवलवर. तर या आपण आता बघणार आहोत प्रत्येकाचं फंक्शन्स वेगवेगळं काय असतं. छोट्या छोट्या अल्व्हिओलीला कॅपिलरीजनी सराउंड केलेलं असतं ब्लड कॅपिलरीजनी ज्यामध्ये हे एक्सचेंज पॉसिबल असतं. नेक्स्ट स्लाइड बघूया. व्हॉट इज ब्रीदिंग अँड व्हॉट इज रेस्पिरेशन. ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण इंटर रिलेटेड आहेत which assist body organs to functions properly. Breathing is the physical process of exchanging gases. म्हणजे गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी ही फिजिकल और फिजिओलॉजिकल आपण म्हणू. वाईल रेस्पिरेशन ही अजून डिटेल आणि कॉम्प्लिकेटेड आहे, त्याला आपण बायोकेमिकल किंवा केमिकल म्हणू, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वॉटर निर्माण होऊन तुम्हाला एनर्जी तयार होती जी की का आपल्याला एनर्जी डे टू डे लाईफला लागती आणि ती एनर्जी तयार होण्यासाठी आपल्याला फूड पार्टिकल्स त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. तर हे सगळं मेकॅनिझम हे रेस्पिरेशनच्या लेवलला होत असतं आणि त्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते आणि ती एनर्जी आपल्याला बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपली बॉडी संपूर्ण आपली बॉडी ज्या ऑर्गन्सनी बनलेली आहे ती मुळात टिश्यूजनी बनलेली असते आणि टिश्यू इज नथिंग बट ॲग्रिगेशन ऑफ द सेल्स. तो सेल इज द बेसिक युनिट ऑफ आवर लाईफ. तर सेल्सला सर्वाईव्ह होण्यासाठी आपल्याला सतत त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो म्हणजे त्याचं लाईफ वाढतं आणि त्याचं कार्य करण्याची क्षमता वाढते. सो आपल्याला याची ऑक्सिजनची गरज आहे, ब्रीदिंगची गरज आहे. व्हॉट इज ब्रीदिंग? इट इज अ फिजिओलॉजिकल टर्म. ब्रीदिंग कुड बी डिफाईन ॲज अन ॲक्शन ऑफ एअर ऑर वॉटर मुव्हिंग अक्रॉस द सरफेस ऑफ रेस्पिरेटरी स्ट्रक्चर गिल्स किंवा लंग्स टू फॅसिलिटेट एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड from the environment for the process known as respiration. So रेस्पिरेशनच्या प्रोसेसला अवेलेबल ऑक्सिजन होतो तो ब्रीदिंगमुळे. सो बोथ आर इंटर रिलेटेड आणि म्हणून आपल्याला दोन्हींना खूप महत्व द्यायचं. यातही आता दुसरे प्रकार असतात की आपण कसं ब्रीथ करतो. तर द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग स्टार्ट्स आपण जेव्हा वातावरणातनं हवा घेतो त्यात बरेचसे घटक असतात, नायट्रोजन असतं, ऑक्सिजन असतो, इतर काही घटक असतात. तर आपण नायट्रोजन ॲज इट इज एक्सेल करतो पण ऑक्सिजनचं काही प्रमाणच आपण घेतो. तर आपण आपल्या नाकातनं घेतल्यावर श्वास घेतल्यावर तो ट्रॅव्हल होतो थ्रोट मधून तो विंड पाईप मधून जाऊन तो डिवायडेड इंटू मेनी एअर पॅसेजेस कॉल्ड द ब्रॉन्कायल ट्यूब्स. ब्रॉन्कायल ट्यूब्स ज्या डिवाइड होतात दोन मध्ये आणि त्यानंतर ब्रॉन्क्युल्स मध्ये कन्वर्ट होतात आणि ईच ॲट द एंड ऑफ ईच ब्रॉन्क्युल्स balloon like air sac known as alveoli
which are surrounded by blood vessels called capillaries. It is in the alveoli that the inhaled oxygen passes into the blood. म्हणजे आपण जी ऑक्सिजन घेतो तो अल्व्हिओलाई पर्यंत जातो आणि तिथे बाय द डिफ्युजन मेथड तो एक्सचेंज होतो विथ द ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होतात आणि आपण एक्झेल करताना कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन तो पूर्ण शुद्ध होऊन तो ऑक्सिडाइज रक्तात मिसळून ते रक्त हार्टकडे पाठवलं जातं आणि हार्टच्या थ्रू ते पूर्ण बॉडीभर पंप केलं जातं. तर ही प्रोसेस आपल्याला वाटती साधी आहे पण ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि यामध्ये सगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होतात. द ऑक्सिजन रिच ब्लड देन ट्रॅव्हल्स टू द हार्ट अँड देन इट इज पंप्ड आउट cells, tissues and organs for the body. The cell use the oxygen and then carbon dioxide, then again absorbed by the blood and travels your lungs where it is removed from the body as you exhale. नेक्स्ट स्लाइड बघा. इनहेलेशन अँड एक्झेलेशन. तर याला बरेच नाव आहेत. आपण इनहेल एक्झेल म्हणतो, योगाच्या भाषेत आपण पूरक आणि रेचक म्हणतो, नंतर श्वास आणि प्रश्वास म्हणतो. तर हे वेगवेगळे नावं योगाच्या भाषेत आपण कुंभक, रेचक, नंतर म्हणजे आधी काय म्हणू आपण, इनहेल केल्यावर श्वास घेतल्यावर कुंभक करणं, मध्ये होल्ड करणं, रेचक झाल्यावर पुन्हा कुंभक करणं. ह्या गोष्टीला आपण योगामध्ये खूप महत्व आहे. टू कंट्रोल युअर ब्रीथ आणि टू होल्ड युअर ब्रीथ हा मोठा कंट्रोल म्हणजे कंट्रोल करणं हे आपल्याला स्किल आहे आणि ते हळूहळू आपण शिकतो. तर चेस्ट कॅव्हिटीमध्ये निगेटिव्ह प्रेशर असतं थोडं. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायफ्राम आपला खालच्या दिशेला जातो आणि आपलं रिप केस थोडंसं बाहेरच्या दिशेने फिरलं जातं आणि चेस्टमध्ये कमी प्रेशर निर्माण होऊन आपला श्वास आत येतो आणि ह्याच्या उलट प्रोसेसमध्ये आपला डायफ्राम ऑटोमॅटिकली वरच्या दिशेने, इलॅस्टिसिटी असते आपल्या सगळ्या या बॉडीमध्ये आणि ऑर्गन्समध्ये, तर त्या मसल्समध्ये, तर ऑटोमॅटिकली आपण तो एकदा घेतल्यावर तो सरळ सोडतो, त्याला आपल्याला प्रयत्न लागत नाही. पण श्वास घ्यायला मात्र थोडेफार म्हणजे प्रयत्न लागतातच आपल्याला. तर याच्यावर आपला कंट्रोल असणं ही म्हणजे मोठी गोष्ट असं योगासनामध्ये किंवा प्राणायामामध्ये आपल्याला लक्षात येतं. तर ह्या इन दिस प्रोसेस द चेस्ट एक्सपांड आउट. इट शुड बी नोटेड दॅट हिअर द ह्युमन लंग्स आर इलास्टिक. वेन द लंग्स आर फिल्ड विथ द एअर द टिश्यूज ऑफ द लंग्स exert pressure back toward the interior lungs. Both inward and outward forces compete and deflate the lungs at every breath. म्हणजे जागच्या जागी येतात आणि पुन्हा आपली श्वासाची प्रक्रिया ही अखंड चालू राहते. जन्मापासून मृत्यूपर्यंत ही आपली अखंड चालू राहते. तर ह्याच्या पुढची आपली साईड बघूया. आता ह्याच्यात एरोबिक आणि एनरोबिक रेस्पिरेशन पण आहे, ज्याच्यामध्ये विथ ऑक्सिजन आणि विदाउट ऑक्सिजन रेस्पिरेशन असतं, की ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये रेस्पिरेशन होणं आणि ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये रेस्पिरेशन होणं. तर यात सिमिलॅरिटीज काय असतात, या पण दोन्ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेसेस आहेत. तर सिमिलॅरिटीज बिटवीन टू की त्यांना बोथ यूज ग्लुकोज ॲज द स्टार्टिंग मॉलिक्यूल. ग्लुकोज हे फूड मटेरियल आहे, तर त्यांना ते लागतं. वी कॉल इट ॲज अ सबस्ट्रेट. ही थोडी टेक्निकल मेडिकल भाषा असली तरी थोडक्यात आपण सांगू शकतो की अन्न म्हणजेच ग्लुकोज आणि त्याच्यावर कार्य करतात हे लोक. आणि हे इन ॲडिशन बोथ एरोबिक अँड एनरोबिक रेस्पिरेशन प्रोड्युसेस एटीपी. हाऊएव्हर एरोबिक रेस्पिरेशन खूप सारे एटीपी इज व्हॉट, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज अ केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी आणि तो आपल्या शरीरात आपल्याला दिवसभर कार्य करण्यासाठी या एटीपीची गरज असते, जी की ऑक्सिजनच्या माध्यमातनं, फूडच्या माध्यमातनं आणि एअरच्या माध्यमातनं आपल्याला या सगळ्या गरजा आपल्याला पूर्ण होतात. तर फूड इज ऑक्सिडाइज इन बोथ केसेस अँड एनर्जी इज रिलीज. डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये? एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, वेअर एनरोबिक विदाउट ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर आर द एंड प्रोडक्ट्स ऑफ द एरोबिक, वाईल अल्कोहोल आपण म्हणू शकतो अल्कोहोल ऑर लॅक्टिक ऍसिड अँड अदर प्रोडक्ट्स आर देअर. म्हणजे हे प्रोडक्ट्स आपले जेव्हा आपण खूप एक्सरसाइज करतो बघा तेव्हा क्रॅम्प्स वगैरे येतात, तर बिकॉज ऑफ द सॅच्युरेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड ऑर अदर बाय प्रोडक्ट्स जेव्हा आपल्याला ऑक्सिजन कमी मिळतो एक्सरसाइज करताना, पण खूप आपल्या कॅलरीज बर्न होतात. तर एनारोबिक रेस्पिरेशनला थोडंसं जास्त महत्व असतं. थोडं जिम मध्ये म्हणा काय म्हणा, पण ऍटलिस्ट त्यांनी जास्त आपलं वेट लॉस किंवा कॅलरीज बर्न होतात. तर पुढची आपण स्लाइड बघूया. अप्पर रेस्पिरेट. आता हे आपण एक बघितलं की सर्वसाधारणपणे आपल्या लंग्सचं कार्य कसं चालतं आणि श्वसनाचे प्रकार. तर आपण म्हणलो आपण थोडंसं त्याचं एक छोटंसं
एक महत्वाचे त्यातले पॉईंट सांगायचे म्हणले तर श्वसनाला सगळ्या मसल्सची गरज असती, ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो. नंतर एक्सटर्नल आणि इंटरनल काय म्हणू आपण, ब्रीदिंग म्हणू त्याला. तर फिजिओलॉजिकल ऑर फिजिकल असतं, आणि केमिकल म्हणजे इंटरनल ब्रीदिंग, जे की मोठ्या लेवलवर असतं किंवा जरा कॉम्प्लिकेटेड असतं. नंतर 2 प्रकार, एरोबिक आणि एनरोबिक श्वसन. ह्युमन बिंग्स आणि बरेचसे आपले सस्तन प्राणी म्हणा काय, ते श्वसन आपल्या सिस्टीमद्वारे करतात. वाईल काही सरपटणारे प्राणी वगैरे असतात ते स्किनद्वारे किंवा फिश वगैरे त्यांच्या गिल्सच्या थ्रू पण हे करतात, श्वसन करतात. तर हे आपण थोडक्यात, तुम्ही आता क्वेश्चन आन्सरच्या वेळेस अजूनही यावर प्रश्न विचारू शकता, पण आपण एवढं आपण बरंच खूप आहे सांगायला, पण आपल्या वेळेनुसार आपण ते शॉर्ट करत आहोत. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे कॉमन कोल्ड. आपल्याला माहिती आहे, आपल्याला सीझन बदलला की सर्दी, खोकला, घसादुखी, शिंका ह्या गोष्टी होतात. तर कॉमन व्हायरल, शक्यतो हे सगळे व्हायरल इन्फेक्शन असतात अॅक्यूट लेवलला, पण मे बी ते कन्वर्ट होतात क्रॉनिकला. आणि काही काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असतात ते आपण रिकवर करू शकतो आपल्या म्हणजे आपणच घरगुती उपायांनी म्हणा, रेस्ट घेऊन म्हणा काय. आजकालचे बरेचसे आपल्याला माहिती झालेले आहेत, आता काढे वगैरे, इनहेलेशन ह्या प्रकाराने आपण कॉमन कोल्ड वगैरे करू शकतो. आणि त्यातले लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे जरा थोडेसे जास्त असतात, ते बघूया पुढे आपण. तर हे कॉमन व्हायरल इन्फेक्शन्स असतात, आणि नोज आणि थ्रोट त्यात इन्फ्लेम होतं. इन कॉन्ट्रास्ट टू द फ्लू, कॉमन कोल्ड कॅन बी कॉज बाय मेनी डिफरंट टाइप्स ऑफ व्हायरसेस. द कंडिशन इज जनरली हार्मलेस. हे हार्मलेस असतं. सिम्पटम्स युजली रिझॉल्व्ह 1 ते 2 आठवड्यात, डिपेंडिंग ऑन युअर काय इम्युनिटी, हे बरे होतात. यामध्ये बऱ्याचशा अलर्जी असतात, पोलन ग्रेन्स, पोलन्स असतात, खूप काही केमिकल फॅक्टरी जवळ असेल, दूषित वायू असेल, दूषित पाणी असेल, इव्हन एखाद्या फूडची पण तुम्हाला अलर्जी असू शकते. तर या अलर्जीमुळे किंवा तुमच्या शरीरात उष्णता जरी वाढली किंवा ऍसिडिटी जरी खूप असली तरी पण तुम्हाला सर्दी होती. हा एक जनरल अनुभव आहे सगळ्यांचा. तर यात सिम्पटम्स इन्क्लूड रनी नोज, नाक गळणे, शिंका, नंतर चेस्ट कंजेशन होतं, हाय फिवर असतो, देन सिव्हिअर सिम्पटम्स आर रिझन टू सी डॉक्टर. म्हणजे आपल्याला जर वाटलं सिव्हिअर किंवा लवकर बरं नाही झालं तर आपण डॉक्टरांची घेऊ शकतो. मुख्यतः लहान मुलं आणि सिनियर सिटीजनला आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते, आणि आजकालच्या करोना काळात आपल्याला ते मस्ट आहे. सायनोसायटिस, सायनस इन्फेक्शन, कंडिशन इन विच द कॅव्हिटीज अराउंड द नेझल पॅसेज बिकम इन्फ्लेम्ड. यामध्ये सुद्धा आपले सायनसेस असतात जे डोळ्याच्या खाली येतात बघा अगदी, तर त्याला सुद्धा इन्फेक्शन होतं. हे इन्फेक्शन अलर्जीमुळे वगैरे सुद्धा असू शकतं. आणि क्रॉनिक सायनोसायटिस मे बी कॉज बाय, त्याला सुद्धा इन्फेक्शन असतं किंवा इतरही कारणं असू शकतात. तर हे सायनोसायटिस, कॉमन कोल्ड, फिवर, हे सगळे कॉमन आजार आहेत. नंतर सिम्पटम्स ह्याच्यामध्ये काय येतात, हेडेक, फेशियल पेन, रनी नोज अँड नेझल कंजेशन. Acute sinusitis usually doesn't require any treatment. Then nasal ओनली आपण यामध्ये फक्त गरम पाण्याने गार्गल करणं वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. आणि समजा सिव्हिअर असलं तर आपल्याला प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात. नंतरचा प्रकार आहे टॉन्सिलायटिस, इन्फ्लेमेशन ऑफ द ओव्हल शेप पॅड्स ऑफ टिश्यू ऍट द बॅक ऑफ द थ्रोट. आपल्याला माहिती आहे घशामध्ये आपल्या खूप खवखायला लागतं आणि लाल दिसतं सगळं, त्याला आपण एक थोडक्यात आपण ते ओळखतो की हे टॉन्सिलायटिस असावं. हे पण कॉज बाय व्हायरल, शक्यतो बरेचसे रोग आहेत, हे छोटे छोटे आजार आहेत, हे व्हायरल इन्फेक्शनच आहेत किंवा ऑर बॅक्टेरियल पण असू शकतात. सिम्पटम्स याचे घसा खवखवणे किंवा घशात आग होणे, गिळताना त्रास होणे. नंतर ट्रीटमेंट होम केअर रेमेडीज असती किंवा सर्जिकल रिमूव्हल, टॉन्सिलेक्टॉमी म्हणतात बघा, टॉन्सिल्स काढून टाकतात, अशी ही असते ती त्यामध्ये. तर पुढची स्लाइड बघा, लॅरेंजायटिस. आपल्या लॅरेंग्सचं म्हणजे व्हॉइस बॉक्स, त्याचा ओव्हरयूज झाला वगैरे तर आपल्याला लॅरेंजायटिस होऊ शकतं. मे बी इट इज ऑल्सो इन्फेक्शन. तर ते अॅक्यूट असतं आणि नंतर थोडे दिवसांनी ते क्रॉनिक पण होऊ शकतं. तर मेन सिम्पटम्स लॉस ऑफ व्हॉइस किंवा घशात त्रास होणं. अॅक्यूट लॅरेंजायटिस युजली रिझॉल्व ऑन इट्स ओन किंवा आपल्या घरगुती उपचारांनी पण होतं. क्रॉनिक लॅरेंजायटिस ट्रीटमेंट इज काही कंडिशन्स असतात आणि त्या ऑर वी कॅन से दुसऱ्या कंडिशन्स आपल्याला दिसतात, त्यात हार्ट बर्न ऑर स्मोकिंग असल्यावर तुम्हाला त्याचा त्रास होतो.
लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक थोडेसे सिव्हिअर असतात, आपण त्याला म्हणू ब्रॉन्कायटिस. तर इथे आपल्या ब्रॉन्किओल्स किंवा ब्रॉन्कायल ट्यूब्स असतात, त्याचं इन्फ्लेमेशन होतं, त्याचं लायनिंग म्हणजे त्याच्या आतले जे पदर असतात त्याला इन्फेक्शन होतं, जे की ऑक्सिजन कॅरी करतात एअर टू ऑर फ्रॉम द लंग्स. म्हणजे दोन्हीकडे जाताना आपल्याला त्याची गरज असती. तर त्याचं जर इन्फेक्शन झालं किंवा इन्फ्लेमेशन झालं तर ब्रॉन्कायटिस असतं. अॅक्यूट ब्रॉन्कायटिस कॉज बाय व्हायरल रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आणि सिम्पटम्स ऑफ द ब्रॉन्कायटिस कफिंग, आणि यामध्ये तुम्हाला बलगम पडतं किंवा तुम्हाला खूप चांगला कफ होतो आणि तुम्हाला विझलिंग साऊंड होतो आणि शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. ट्रीटमेंट युजली इन्क्लूड्स सुदिंग रेमेडीज टू हेल्प. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या किंवा आजीचा बटवा म्हणतो. नंतर विच मे बी म्हणजे ह्या थोडे दिवस चालू शकतात, पण जर सिव्हिअर असलं तर पुन्हा आपल्याला अँटीबायोटिक्स वाटत नाही. पण शक्यतो इथे आपण युजली रिकमेंड करत नाही. बाकीच्याच आपण गोष्टी करून किंवा पेन किलर म्हणा, अजून कुठल्या पद्धतीने ते बरं होतं का, आधी डॉक्टर्स विल सी द सिव्हिअरिटी किंवा स्टेटस ऑफ द पेशंट अँड देन इट विल डिसाइडेड. आता निमोनिया इज इन्फेक्शन दॅट एअर सॅक्स म्हणजे अल्व्हिओलाई आपण बघितल्या की जो बेसिक पार्ट आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा, जो की एंड पार्ट आहे ब्रॉन्किओल्सचा, तो ज्याच्यावर सगळ्या कॅपिलरीज वगैरे सगळ्या असतात, त्याला इन्फेक्शन होणं एअर सॅकला एका किंवा दोन्ही लंग्समध्ये, आणि त्याच्यामध्ये पस होणं निमोनिया ह्याच्यामध्ये इन्फेक्शनमध्ये. द एअर सॅक्स मे फिल विथ द फ्लुइड ऑर पस. द इन्फेक्शन कॅन बी लाईफ थ्रेटनिंग टू एनीवन. म्हणजे निमोनिया खूप जास्त रिस्की असू शकतो, खूप डेंजरस असू शकतो. पर्टिक्युलरली लहान मुलांना असल्यावर आपल्याला माहितीये की त्यांना श्वास घेता येत नाही आणि दॅट विल अफेक्ट देअर मल्टिपल फेल्युअर ऑफ देअर ऑर्गन्स. तर त्यामध्ये आपण त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. आणि जे सिनियर सिटीजन असतात, ज्यांची थोडीशी इम्युन सिस्टीम पण डाऊन असती आणि त्यांचे ऑर्गन्स पण थोडेसे लिथार्जी असं म्हणू आपण, असं म्हणणार नाही, कारण बऱ्याच लोकांचं या वयात पण खूप चांगले असतात, पण ज्यांना काही पूर्वीचे आजार आहे किंवा सीझन बदलला आहे किंवा अलर्जिक पण आहे, त्याच्यामध्ये असं होऊ शकतं निमोनियामध्ये. तर वी शुड टेक केअर ऑफ दॅट. सिम्पटम्स इन्क्लूड कफ होतो याच्यामध्ये, पस, फिवर आणि रिगर्स काय म्हणू आपण, चिल्स म्हणजे थंडी वाजून येणं किंवा रिगर्स येणं आणि डिफिकल्टी ब्रिदिंग इथे सुद्धा होतं. अँटीबायोटिक्स इथे देतात निमोनियाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी. निमोनियाचं वॅक्सिन पण असतं, ते सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही घेतलं तरी तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळतं आणि आजकाल ते सर्रास लहान मुलांना आधीच ते देतात. आता ट्युबरक्युलोसिस हा पण एक खूप फार पूर्वीपासूनचा भारतातला मोठा आजार आहे. हा सिरियस इन्फेक्शन, हा बॅक्टेरियल डिसीज आहे दॅट मेनली अफेक्ट्स द लंग्स. हा पूर्ण लंग्सलाच अफेक्ट करतो. टीबी, द बॅक्टेरिया दॅट कॉजेस टीबी आर स्प्रेड वेन इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे हा कॉन्टेजिनियस किंवा संसर्गजन्य आजार आहे, जो कफामुळे, स्नीज केल्यामुळे किंवा त्याच्या संपर्कात राहिल्यामुळे सुद्धा होतो. मोस्ट पीपल इन्फेक्टेड विथ द बॅक्टेरिया दॅट कॉजेस ट्युबरक्युलोसिस डझंट हॅव सिम्पटम्स. म्हणजे याचे सिम्पटम्स लवकर लक्षात येत नाही आणि आल्यावर मे बी ते सिव्हिअर झालेलं असतं. वेन सिम्पटम्स डू ऑकर युजली इन्क्लूड कफ, त्याच्यामध्ये रक्त पण पडत असतं, यामध्ये वेट लॉस होतो, स्वेटिंग होतं, फिवर खूप येतो, तो फिवर कमी होत नाही, अचानक वजन कमी व्हायला लागतं, भूक लागत नाही. हे सगळे सिम्पटम्स ट्युबरक्युलोसिसचे आहे. ट्रीटमेंट इजंट ऑलवेज रिक्वायर्ड फॉर दोज विदाउट सिम्पटम्स. पेशंट्स विथ ऍक्टिव्ह सिम्पटम्स, म्हणजे ज्यांना ऍक्टिव्ह सिम्पटम्स आहेत आणि ते परसिस्टंट म्हणजे जास्त वेळ राहिले आहेत, त्यांना लॉंग कोर्स ऑफ ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ दिस डिसीज ट्युबरक्युलोसिस त्यांना मल्टिपल टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स सुद्धा घ्यावे लागतात. आता हे सुद्धा अजून काही बरेचसे आजार आहेत नवीन नवीन आपण बघू शकतो. सार्स आपण त्याला म्हणून सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर ह्या सार्स CO2 और सार्सच म्हणू आपण त्याला, तो एक फॅमिली मेंबर आहे करोना व्हायरसचा. हा व्हायरस, दिस व्हायरस कॅन इन्फेक्ट द पीपल अँड सम ॲनिमल्स ऑल्सो. आपल्याला माहिती आहे सार्स येऊन गेलाय आणि वॉज फर्स्ट नोन टू इन्फेक्ट द पीपल इन द 2019. द व्हायरस इज थॉट टू स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन थ्रू ड्रॉपलेट्स रिलीज्ड वेन अन इन्फेक्टेड पर्सन कफ, स्नीजेस ऑर टॉक. तर हे सगळे करोना व्हायरसेस जे आपल्याला प्रिकॉशन्स सांगितलेले आहे त्याच्यासारखाच हा पण आजार आहे. आता अजून एक त्याच्या पुढचा हा एक नेहमी म्हणजे हा फार सध्या आहे चर्चेत, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज COPD. हा
दिस कॉजेस ऑब्स्ट्रक्टेड एअर फ्लो फ्रॉम द लंग्स. इथे सुद्धा एअर फ्लो आपला ऑब्स्ट्रक्ट होतो किंवा हॅम्पर होतो. सिम्पटम्स इन्क्लूड ब्रीदिंग डिफिकल्टी, कफ, म्युकस सिम्पटम्स, प्रोडक्शन अँड विझिंग साऊंड. तर यामध्ये सुद्धा आता बरेचसे यामध्ये आपण सांगू शकत नाही की कशामुळे सीओपीडी होतो, पण स्मोकिंग आणि वाईट सवयी, हॅबिट्स, ड्रिंक्स, विशेषतः स्मोकिंग, ड्रग्स असेल किंवा सिगारेट स्मोकिंग ऑर मे बी व्हायरल बॅक्टेरियल वॉट एव्हर इट इज, म्हणजे बट इट इज व्हेरी सिरियस. आणि जनरली असं म्हणतात की त्याला स्मोकिंगमुळेच होतो हा. तर याला सुद्धा खूप आपल्याला काळजी घ्यायला लागते आणि याची पण ट्रीटमेंट असते. नंतर लंग कॅन्सर. नाव कॅन्सर हॅज बिकम, आता खूप मोठं कॉमन झालं आहे कॅन्सर हा प्रकार सुद्धा, कारण त्याच्यावर खूप साऱ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण निघालेल्या आहेत आणि त्यामुळे व्यवस्थित पथ्य पाणी आणि पॉझिटिव्ह जर तुम्ही राहिलात तर लंग कॅन्सर कॅन बी, तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. कॅन्सर दॅट बिगिन्स इन द लंग्स अँड मोस्ट ऑफन ऑकर्स इन द पीपल हू स्मोक. म्हणजे लंग्स कॅन्सर बद्दलच बोलतोय आपण. 2 मेजर टाइप्स ऑफ लंग कॅन्सर आर नॉन स्मॉल सेल्स लंग कॅन्सर अँड स्मॉल सेल लंग कॅन्सर. कॉज ऑफ लंग कॅन्सर इन्क्लूड, खूप सारे फॅक्टर्स आहेत इथे. स्मोकिंग, सेकंड हँड स्मोक म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो आपण त्याला, एक्सपोजर टू सर्टन टॉक्सिन्स अँड फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक असू शकतं. सिम्पटम्स इन्क्लूड कफ, देन विथ ब्लड अँड चेस्ट पेन, देन विझिंग अँड वेट लॉस. हे सगळे सिम्पटम्स बऱ्याचशा अंशी सगळ्या सिव्हिअर आणि क्रॉनिक आजारामध्ये कॉमन दिसतात आपल्याला. दिस सिम्पटम्स ऑफन डोंट अपियर अंटिल द कॅन्सर इज ॲडव्हान्स. आणि कॅन्सरची ही अतिशय आपण काय म्हणू की निगेटिव्ह साईड आहे की बऱ्याच वेळा ते लक्षात येत नाही आणि आपल्याला खूपदा असं वाटतं की दुसरं काही कारण असू शकेल. काही म्हणतो म्हणजे आपल्याला असं वाटतं काही हिमोग्लोबिन कमी असेल, अजून B12 कमी असेल, असे बरेचसे फॅक्टर्स असतात जे काय खूप मोठं आहे डिस्कशन, ते आपल्याला करता येईल. ट्रीटमेंट्स व्हॅरी बट मे इन्क्लूड सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, या सगळ्या इम्युनोथेरपी, या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स आहे ज्याच्यामध्ये एक्सरे, स्कॅन, सोनोग्राफी, किमोथेरपी बरेचसे आहे जे असे मोठे मोठे आजार झाल्यावर आपल्याला हे करता येतात. तर आपण आता बघा सगळं आपण एक सहज एक सोप्या भाषेत म्हणा किंवा मला कसं वाटलं त्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. तर आता योगाचा रोल खूप मोठा आहे. आता हे सांगायला नको सगळ्यांना, कारण आज म्हणजे इव्हन तुम्ही बघा IMA चे डॉक्टर म्हणा, ICMR म्हणा, मोठ्या मोठ्या मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणा, आपल्याला प्रत्येकाचं बुलेटिन आपण बघायचो करोना काळात घरी बसल्यामुळे. आपल्याला तेच बघायचो आपण की किती करोना केस झाल्या, काय काय गव्हर्नमेंटनी काय सांगितलं, आयुषच्या गाईडलाईन्स काय आहे, हे आपण सतत अपडेट्स ठेवायचो. कारण हे टोटली सगळं न्यू होतं आणि हे आपल्यावर सडनली पडल्यामुळे आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्टली हे काय आहे आणि हे कसं सांभाळायचं. तर आपण बघायचो. तर त्याच्यातही तुम्हाला बघा की आज IMA म्हणा काय म्हणा, म्हणजे हे म्हणजे आपल्याला कोणाला बोलू शकत नाही आपण, पण हे निगेटिव्ह हे होतं जी मार्केटिंग होतं की आयुष म्हणा, योगा म्हणा, रामदेव बाबा म्हणा, हे काय जे सांगतात ते कितपत खरं आहे, त्याला इट नीड्स सायंटिफिक एक्सपेरिमेंट वगैरे. पण हे आपली धरोहर आहे, ही पूर्वापार चालत आलेली आहे. तर त्यासाठी योगासनं आणि प्राणायाम आजच्या घडीला तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ब्रीदिंग एक्सरसाइज, पर स्लीप ब्रीदिंग किंवा दुसऱ्या प्रकारचे, किंवा तुम्हाला सांगतात ते की हे शवासन किंवा मकरासन, क्रॉकोडाईल पोज करा, त्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन, तुमचं सॅच्युरेशन वाढेल, ऑक्सिजन लेवल वाढेल. तर या सगळ्यासाठी आपण पण याला महत्व देतो. आणि ते कुठले आसनं रोजच्या जीवनात करण्यासारखी आसनं म्हणजे भुजंगासन, कोब्रा पोज, जे कोण आपल्या म्हणजे ज्या आसनामध्ये शक्यतो पाठीमागे वळून करायची किंवा चेस्ट एक्सपोज करायची जी आसनं असतात ती शक्यतो आपल्या चेस्टला एक्सपोज करून आपण चेस्ट मसल म्हणा किंवा आतले आपण जे काय छोटे छोटे पार्ट आपण बघितले, जे श्वसनाला उपयुक्त जे मसल्स आहेत त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी, मागच्या दिशेने वळवण्याचे जे काही वॉर्मअप एक्सरसाइज आहेत किंवा योगाच्या निरनिराळ्या पोजेस आहेत त्या खूप कामाच्या आहे आणि त्याला फार वेळ लागत नाही. आपण एक 10 सेकंदापासून सुरू करून सुद्धा 30 सेकंदापर्यंत हे आपण आपल्या तब्येतीनुसार किंवा ज्यांना आजार आहेत त्यांना हळूहळू त्या पद्धतीप्रमाणे आपण एका गायडन्स खाली प्रॉपर आपण हे करू शकतो. तर हे आपण आसनं बघूया आपण
भुजंगासन, कोब्रा पोज ही अतिशय महत्वाची आहे. आपण मागच्या दिशेने जातो, संपूर्ण शरीरातले मसल आपल्या स्ट्रेंथन होतात आणि भुजंगासनामध्ये आपलं चेस्ट कॅव्हिटी किंवा चेस्ट मसल्स एक्सपांड होतात आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो. ब्रीदिंगला म्हणा, ब्रीदिंग प्रॉपर करण्यासाठी, हेल्दी करण्यासाठी. त्यानंतर फिश पोज किंवा मत्स्यासन हे सुद्धा खूप छान आहे आपलं हे ब्रीदिंग सिस्टीम चांगली करण्यासाठी, रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत करण्यासाठी. हे रोजच्या रोज कन्सिस्टंटली केलं तरच चांगलं आहे, कारण स्लो अँड स्टेडी केलं तर ह्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळतात. मत्स्यासन किंवा फिश पोज. त्याच्या पुढे त्रिकोणासन. त्रिकोणासनामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे फायदे मिळतात आपल्या शरीराला. यानंतर आपण बघा चक्रासन. चक्रासनामध्ये सुद्धा आपण मॅक्सिमम, पण ही आपल्याला गायडन्स अंडर करायला पाहिजे. असे खूप आसनं आहेत, पण मी काही थोडे आसनं घेतलेत फक्त. चक्रासन, नंतर सेतुबंधासन, ब्रिज पोज ही सुद्धा अतिशय छान आहे सगळ्या आपल्या मसल्सला स्ट्रॉंग होण्यासाठी आणि ब्रीदिंग प्रॉपर होण्यासाठी किंवा ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी सुद्धा सेतुबंधासन. आणि या मकरासन, सध्या आपल्याला खूप क्रोकोडाईल पोज सांगतात की मकरासनामध्ये तुम्ही झोपलात तर तुमची ऑक्सिजन लेवल किंवा असं म्हणतात की आपले मसल्स यूज इट ऑर लूज इट. तर आपले मसल्स जर आपण लंग्सचे किंवा आतल्या सिस्टीमचे, रेस्पिरेटरी सिस्टीमचे जर आपण वापरले नाही तर ते हळूहळू निकामी होतात. तर त्याच्यामध्ये शिळी हवा किंवा स्टेल एअर भरलेली असती जी आपण वापरत नाही. बरंच काही आपण प्रयत्नपूर्वक आपल्या श्वसनाने जी आपली टायडल व्हॉल्यूम असती 500 ml ती आपण 6000 पर्यंत नेऊ शकतो, जी की आपल्या लंग्सला खूप काही मजबूत करते आणि मसल्सला चांगली स्ट्रेंथन करते. आणि पेशी ज्या असतात आपल्या टिश्यू मधल्या, मसल्स मधल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन कपॅसिटी वाढवायची आहे, ज्या त्या पार्टमध्ये, तिथे ऑक्सिजन मिळून त्यांचं कार्य डे बाय डे सुधारतं. पण हे कन्सिस्टंटली आपल्याला हे मकरासन करायला पाहिजे. त्या जेव्हा करोनाच्या, विशेषतः तुम्हाला जेव्हा अतिशय म्हणजे आपण म्हणू लाईट हे असतील, सिम्पटम्स असतील, तेव्हा आपण घरच्या घरी मकरासन करून इतर किंवा या कुशीवर झोपून, त्या कुशीवर झोपून, दोन्ही कुशीवर झोपून आणि मकरासनामध्ये झोपून सुद्धा या आपले पॉकेट्स जे असतात लंग्स मधले आणि लंग्सच्या साईड ज्या असतात तिथे जे पोकळी असती त्यामध्ये आपले ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजनची कपॅसिटी आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन हे या मकरासनातून वाढू शकतं असं डॉक्टर पण सांगतात, IMA. आणि बऱ्याच प्रकारचं ब्रीदिंग सुद्धा आपल्याला सांगतात, जे की आपलं ऑलरेडी आपल्या योगासनामध्ये आणि प्राणायामामध्ये, ध्यानामध्ये आपल्याला सगळं शिकवतात. नंतर आता पुढचं हे मार्जारासन पण एक आहे, ज्यामध्ये हे सुद्धा एक उपयुक्त आसन आहे, ज्यामुळे आपली लंग्स कपॅसिटी किंवा एकंदर ब्रीदिंग सिस्टीमला आपल्या हे फेवरेबल असेल, पॉझिटिव्ह असेल. जलनेती हा एक प्रकार आहे जो की आपण आपली काय म्हणतात नेझल पॅसेज क्लीन करण्यासाठी जलनेती, पण ही खरोखर ही अंडर गायडन्स करायला पाहिजे, कारण इथे आपल्याला आपले फूड पाईप आणि वेन पाईप दोन्ही एकत्र असल्यामुळे ठसका लागण्याची किंवा आपल्याला सफोकेशन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून एका अँगलमध्ये आपल्याला ही जलनेती पात्र घेऊन आणि त्यामध्ये आपण विशेषतः काय करतो की थोडंसं कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालतो आपण, कारण हे अँटी जर्म आहे, हे मीठ आहे हे, त्यामुळे आपलं क्लीन होतं आणि सलाईन वॉटर सारखं ते काम करतं, जे आपला श्वसन मार्ग शुद्ध करतं. त्यामुळे जलनेती ही सुद्धा अतिशय छान आहे. आपण बघितलं करोनाच्या काळात सुद्धा खूप डॉक्टरांनी, विशेषतः आपल्या इथे दीनानाथमध्ये डॉक्टरांनी, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आमचे सगळे डॉक्टर्स जलनेती करतात, पण इट शुड बी डन प्रॉपरली अंडर द गायडन्स ऑफ एक्सपर्टच्या गायडन्स खाली आपल्याला जलनेती करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण करायला नाही पाहिजे, कारण त्याचे विरुद्ध परिणाम होऊ शकतात. जलनेतीनंतर आता बघा डीप ब्रीदिंग. आपण बघितले की हे छोटे छोटे आहेत सगळे. तर इथे डीप ब्रीदिंग, आता आपण प्राणायामाकडे जातोय, तर त्यामध्ये प्राणायामाचा राजा म्हणजे डीप ब्रीदिंग असं म्हणतात. तर यामध्ये इथे आपण दाखवलंय की काही प्रपोर्शन मध्ये आपण करतोय. हे श्वास घ्यायचा 4 सेकंदात, नंतर होल्ड करायचा आणि नंतर मग तो सोडायचा. तर इथे आपण एक जस्ट दाखवलंय की जास्तीत जास्त होल्ड केल्यावर आपण त्याचे फायदे खूप चांगले मिळू शकतात, पण असं नाही. खूप होल्ड करून डिपेंड्स की तुम्ही करोना झाल्याबरोबर वीक पेशंटला एकदम जास्त सेकंद होल्ड करायला लावू शकत नाही. त्यात हळूहळू आपल्याला 2-3 सेकंद घेणं, 3 सेकंद सोडणं, नंतर मध्ये 2 सेकंद होल्ड करणं, असे विविध प्रकार तुम्ही इक्वल ब्रीदिंग पण करू शकतो आपण, की 2 सेकंदात घ्यायचं, 2 सेकंदात सोडायचं, 4 सेकंदात घ्यायचं, 4 सेकंदात
सेकंदात सोडायचं, नंतर 4 सेकंद घेऊन 2 सेकंद होल्ड करून पुन्हा 4 सेकंदात सोडायचं. हे डिपेंड्स, आणि हे सुद्धा तुम्हाला अंडर गायडन्स ऑफ एक्सपर्ट योगा टीचर्स करायला लागतं. कारण डीप ब्रीदिंग करताना सुद्धा आपल्याला बरीचशी काळजी घ्यावी लागते. आपलं पोश्चर कसं असावं, आपलं आसन कुठलं, पद्मासन, सुखासन, स्वस्तिकासन, वज्रासन, कुठल्या आसनात आपण बसायचं, या सगळ्या गोष्टी खूप बारीक आहेत, पण ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही प्राणायाम, कुठलाही ध्यान आणि कुठलेही योगासनं करताना मी म्हणेल की प्रत्येक वेळेस आपल्याला अंडर गायडन्स, किंवा जर आपण आजारी क्रॉनिक असूत किंवा अक्यूट असूत किंवा सुरुवातीला आपण नवीन असूत, त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांना सुद्धा विचारायला पाहिजे की हाय बीपी आहे, कपालभाती करावी का नाही, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. हर्निया आहे, पोटाचे आजार आहे, कपालभाती करू का नको, या गोष्टी खूप ज्या डे टू डे आम्ही पण असे आले की लोक आले की पेशंट्स आले किंवा स्टुडंट्स आले की आम्ही त्यांना समजून सांगतो. तर डीप ब्रीदिंग मध्ये तुम्हाला श्वास घेणं, सावकाश घेणं, सकाळी शक्यतो करणं, आपला सुखासनात करणं, या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर डीप ब्रीदिंग करणं हे अतिशय काम अँड क्वाइट बसून, पहिल्यांदा आपण शांत बसून काहीच न करणं, श्वास ऑब्झर्व करणं, श्वासाकडे लक्ष देणं, आणि त्यानंतर डीप ब्रीदिंग आपल्याला जमेल तशा सेकंदामध्ये मग आपण हाताच्या बोटांनी पण 4 सेकंद मोजू शकतो, 2 सेकंद होल्ड करू शकतो, पुन्हा 4 सेकंद डोळे मिटून, अशा सोप्या पद्धतीने, सोप्याकडून अवघडाकडे आपलं योगाचं हे सांगतं मेकॅनिझम की आपण सोप्याकडून अवघडाकडे जायचं. पण पेशन्स ठेवून आपण ते सतत करत राहिलो तर ते अवघडातल्या अवघड पण आपल्याला जमतं. ही आपले एक्सपिरियन्स सतत आहे. तर पुढचं आपण बघूया पर्स स्लीप ब्रीदिंग. हे पण आता नवीन म्हणजे आहेच येते, पण पर्स स्लीप ब्रीदिंग मध्ये आपल्याला फक्त तोंडानी पाऊट करून नाकानी भरपूर श्वास घेऊन आपल्याला तोंडानी तो श्वास आपला हळू सोडायचा असतो, शिट्टी वाजवल्यासारखा, किंवा तोंड गोल करून किंवा पाऊट करून आपण तो श्वास सावकाश सोडतो. तर इथे काय होतं, सावकाश सोडल्यामुळे त्याचं रिॲक्शन विथ द सेल्स आणि आपल्या लंग्समध्ये होल्ड केला जातो तो ऑक्सिजन, आणि त्यामुळे जेवढा हळू सोडाल तेवढा सुदिंग इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो. तर ते पर्स स्लीप ब्रीदिंग सुद्धा आपल्याला नाकाने श्वास घेऊन सावकाश तोंडाने सोडायचं असतं, नाकाने श्वास घेऊन सावकाश तोंडाने सोडायचं असतं. सीओपीडीच्या आणि अस्थमाच्या लोकांमध्ये त्याची हेल्प होती किंवा त्याचे फायदे होतात. दे एक्सपिरियन्स शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. पर्स स्लीप ब्रीदिंग हेल्प्स कंट्रोल शॉर्टनेस ऑफ ब्रेथ and provides a quick and easy way to slow your pace of breathing and making each breath more effective. हळूहळू आपला सुदिंग इफेक्ट, मन शांत होतं, आणि मन शांत झाल्यावर भरपूर ऑक्सिजन मिळतो, आणि मग आपण तो शॉर्टनेस वगैरे आपले बरेचसे जे असतात कंप्लेंट्स त्या हळूहळू कमी व्हायला मदत होती. नंतर कपालभाती ही आपली, याला आपण प्राणायाम म्हणत नाही, पण हा पण एक शरीर शुद्धीचा एक प्रकार आहे. तर कपालभाती सुद्धा इथे सुद्धा तुम्हाला खूप अंडर गायडन्स करायला लागतं. आणि इथे कपालभातीमध्ये कपालावर तेज येणं किंवा स्कलवर तेज येणं, त्याला आपण कपालभाती म्हणतो. इथे आपल्याला फक्त एक्झेल करायचं असतं, कारण बाय डिफॉल्ट आपण इनहेल करतो. तर फक्त एक्झेल करताना भाता जसा होतो लोहाराचा, तर त्याप्रमाणे आपल्या पोटाचा म्हणजे पोटावर त्याचा परिणाम होतो, आणि पोट आत जातं आणि तेवढ्याच फोर्सफुली आपण श्वास बाहेर टाकतो. तर कपालभाती इज नॉट ए प्राणायाम, ही शुद्धी क्रिया आहे. तर ही पण एक आपल्याला फक्त ज्यांना पोटाचे आजार आहे किंवा प्रेग्नंट वुमन आहे किंवा ज्यांचं बीपी हाय आहे ते लोक कपालभाती शक्यतो करत नाही, किंवा ते अतिशय शॅलो ब्रीदिंग आणि खूप कमी स्ट्रोक्स मिनिटाला आपण 120 जर आयडियल असेल तर हे आयडियल आपण पहिल्याच दिवशी करू शकत नाही, महिने करू शकत नाही. त्याला आपल्याला नीड लॉट ऑफ प्रॅक्टिस, आणि ती प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागते. हे मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण माझ्याकडे खूप अनुभव आहेत की कपालभाती उलटी सुलटी केल्यामुळे, ब्रीदिंग उलट सुलट केल्यामुळे त्याच्या हार्टवर परिणाम, शरीरावर परिणाम काय होतात. त्याच्या पुढची स्लाइड बघूया आपण. अनुलोम विलोम हा अतिशय सरळ साधा नाडी शोधन म्हणून, अनुलोम विलोम म्हणून हा अल्टरनेट नॉस्ट्रिल्स हा प्राणायाम आहे. नाडी शुद्धी होती आपली, इडा पिंगला सुषुम्ना या नाडी शुद्धीकरणासाठी याचा उपयोग होतो. तर याच्यामध्ये आपण यामध्ये आपल्याला फक्त अल्टरनेट नॉस्ट्रिल्स म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आणि दोन्ही नाकपुड्यांनी सोडायचं. इथे सुद्धा आपल्या हाताची प्रणव मुद्रा करायची असती, उजव्या हाताची, आणि त्या प्रणव मुद्रेनी उजवी नाकपुडी आपल्याला अंगठ्यानी आणि डावी नाकपुडी आपल्या 2 बोटांनी, किंवा आपलं कम्फर्टेबल असेल ज्या मुद्रेमध्ये आपण त्या मुद्रेनी किंवा बोटांनी आपण करू शकतो. आणि डाव्या हाताची
ज्ञानमुद्रा आपल्याला करून ठेवायची. कम्फर्टेबल सुखासनामध्ये बसून तुम्ही 2 मिनिटापासून 4 मिनिटापर्यंत, 5 डिपेंडिंग 10 मिनिटापर्यंत तुम्ही अनुलोम विलोम वाढू शकता. शक्यतो पोट रिकामं पाहिजे आणि एक शांत वेळ पाहिजे, सकाळचा ओझोन पाहिजे. शांत ठिकाणी तुम्ही जर केलं तर त्याचे इफेक्ट जास्त होतात. अतिशय सुंदर आणि सहज आणि भरपूर ऑक्सिजन मिळून देणारा असा अनुलोम विलोमचा हा प्राणायाम आहे आणि हा म्हणजे सहज करता येतो आणि त्यात फार कॉम्प्लिकेशन्स नसतात. त्यामुळे हा अतिशय फक्त होल्ड केल्यावर आपण नाडी शोधन म्हणू शकतो. त्यात वेगळा प्रकार आहे हा नाडी शोधनचा, तर तो वेगळा असतो जरा. पण अनुलोम विलोमचे सुद्धा खूप फायदे असतात. पुढचा भ्रामरी. आज तर भ्रामरी प्राणायाम हा जो आहे, तर आज भ्रामरीमध्ये बरंच मोठं रिसर्च झाला आहे की नायट्रिक ऑक्सिड चा आपलं म्हणजे नायट्रिक ऑक्सिड हा खूप चांगला अगेन्स्ट व्हेंटिलेशन, म्हणजे व्हेंटिलेटर्स वगैरे लागतात त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि भ्रामरी प्राणायामाने आपल्या करोनासाठी खूप फायदेशीर असतं ते. आणि हा हमिंग साऊंड, हा मधमाशी सारखा साऊंड जो असतो. मॅडम तुमचं म्यूट झालं आहे. हॅलो माधवी मॅडम. माधवी मॅडम. हॅलो. हा, तुमचं माईक म्यूट. हो नाही, आणि तू काय नेटचा प्रॉब्लेम होता मला माहिती नाही. पण तर आपण काय बघत होतो, भ्रामरी. तर या भ्रामरीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे चांगले फायदे मिळतात. भ्रामरी करताना आपण एक इनहेल करतो व्यवस्थित शांतपणे आणि थोडस होल्ड करून आपण हमिंग साऊंड जो असतो ना तो आपण काढतो. तर हा सुद्धा आपण एक चांगला प्राणायाम आहे, ज्यामुळे आपल्याला व्हायब्रेशन्स क्रिएट होतात मेंदूपासून घशापर्यंत म्हणूया. तर ह्या व्हायब्रेशनमुळे सुद्धा आपल्याला एक सुदिंग इफेक्ट होतो आणि आज त्याचा रिसर्चमध्ये पण खूप फायदा करोनाला होतो असं आपल्याला दिसतंय. तर हा भ्रामरी प्राणायाम आहे. हा सुद्धा अगदी सहज, सोपा आणि सरळ भ्रामरी प्राणायाम आहे. हा बराच वाढवू शकतो आपण. नंतर एक राहिलं होतं आपलं की भस्त्रिका. तर हे फोर्सफुल असतं ब्रीदिंग. यामध्ये सुद्धा तुमच्या म्हणजे तुमची लंग्सची कॅपॅसिटी वाढतेच, प्रश्नच नाही. इनहेल आणि एक्झेल आपल्याला फोर्सफुली करावं लागतं, पण केअरफुली करायला लागतं आपल्याला ह्याच्यामध्ये. तर यामध्ये तरी पण काळजी घ्यायला लागते यामध्ये सुद्धा आपल्याला. आणि यामध्ये तुमचा डायफ्राम सुद्धा व्यवस्थित वर उचलला जातो. डायफ्राम ब्रीदिंग पण म्हणू शकतो आपण ह्याला, किंवा वेगळ्या पद्धतीने पण डायफ्राम ब्रीदिंग पण आपण करू शकतो. तर हे भस्त्रिका सुद्धा अतिशय उपयुक्त असा प्राणायाम आहे, जो सुद्धा आपल्याला अतिशय केअरफुली काही मेडिकल सुपरविजनच्या अंडर काळजी घेऊन करायला लागतो. नंतर बेली ब्रीदिंग. तर बेली ब्रीदिंग आता खूप सांगितलंय की ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, ॲब्डॉमिनल मसल्स, नेक मसल, थ्रोट मसल, चेस्ट मसल, हे सगळेच मसल्स जे आहे ते खूप आपल्याला कामाला येतात ब्रीदिंगला. तर हे बेली ब्रीदिंग किंवा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग त्याला म्हणतात. इथे आपल्याला माहिती आहे की आपण श्वास घेतल्यावर आपला स्टमक किंवा आपलं पोट बाहेरच्या साईडला येतं, जास्तीत जास्त बाहेरच्या साईडला येतं, आणि एक्झेल केल्यावर ते आतल्या बाजूला जातं. त्यावेळेस तुमच्या डायफ्राम मसलला पण खूप चांगला त्याचा म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग होतं आणि त्याला खूप चांगलं इनर वी कॅन से ब्लड सर्क्युलेशन वगैरे त्या ठिकाणचं प्रॉपर होतं आणि तुमचे स्नायू किंवा मसल्स मजबूत होतात. की आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्नायू आपले मजबूत करणं. तर हे सगळे ब्रीदिंगचे प्रकार झाले. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात जर मी सांगेल तर आपण सुरुवातीला श्वासाचं महत्व सांगितलं, आजच्या काळात श्वासाचं महत्व सांगितलं. त्यानंतर आपण थोड्या स्वरूपामध्ये आपण बघितलं की आपली श्वसन यंत्रणा कशी असती. मग आपण बघितलं की श्वासाचे प्रकार कसे असतात, एक्सटर्नल, इंटरनल ब्रीदिंग किंवा एरोबिक, एनरोबिक ब्रीदिंग. हे बघितल्यावर आपण त्याचे अॅक्यूट किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनचे वेगवेगळे आजार बघितले, जे की आधी अॅक्यूट वाटतात पण नंतर ते सिव्हिअर किंवा क्रॉनिक पण होतात. मग त्याला काळजी घेण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या घरच्या घरी जेव्हा ते अतिशय कमी ह्याच्यामध्ये असतील किंवा
सुरुवातीच्या काळात असतील तेव्हा घरच्या घरी आपल्याला किंवा प्राणायाम, योगा, डाएट आणि इतर काउन्सिलिंग करून आपल्याला ते कसे बरे करता येतात किंवा नंतर डॉक्टरची हेल्प घेऊन किंवा मेडिकेशन करून, हॉस्पिटलायझेशन घेऊन ते कसे बरे करता येतात हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. नंतर त्यासाठी लागणारे योगासनं, प्राणायाम खूप आहेत, ते खूप आहे. पण आपण एक थोडंसं आज फक्त घेतले की सहज सोपे होणारे कुठले असतात आणि त्याचे इफेक्ट काय असतात हे आपण अगदी थोडक्यात बघितलं वेळेनुसार. पण आपण खूप बघू शकतो डिटेल, एकेका आसनावर PhD होऊ शकते, इतका मोठा उपयोग आहे या प्रत्येकाचा. तर या आणि त्यानंतर प्राणायामाचं किती महत्व आहे आजकाल, की प्रत्येक डॉक्टर आपल्याला सांगतो की ब्रीदिंग शुड बी प्रॉपर. तुम्ही नीट पॉस्चर चांगलं ठेवा, ब्रीदिंग चांगलं ठेवा, म्हणजे पाठीच्या कण्याला तुमचा जर सरळ राहायला मान पाठ ताट ठेवणं हे किती महत्वाचं आहे. इव्हनली डिस्ट्रीब्यूट ऑक्सिजन होणं शरीरामध्ये जर आपण याच पॉस्चर, लोटस पॉस्चर, पद्मासनाच्या पोझिशन मध्ये खूप चांगलं होतं. अप्पर बॉडी आपली, मिडल बॉडी खूप छान म्हणजे मूव्ह होऊ शकते त्या काळात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं खूप काही याच्याबद्दल डिस्कशन होऊ शकतं. पण आता आपण टाइम बिंग एवढं बोललो आहोत, तर मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानते, मोहिते सर किंवा डांगे सर, श्रीकांत सर, आणि त्यांनी मला ही संधी दिली. आणि मी आज म्हणजे फर्स्ट टाइम हा तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण हे थोडंसं बोलायची मला संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आता काही कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकतात. हा, धन्यवाद मॅडम. आपणास कुणालाही काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता डायरेक्ट. कुणाला चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचे असतील, चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता. काही प्रश्न आपल्याकडे ऑलरेडी आले आहेत मॅडम. त्यापैकी एक प्रश्न सांगतो तुम्हाला. चेतन ठाकूर जे आहेत ते विचारतायत, योग हे वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासले गेले आहेत का आणि असे काही संशोधन उपलब्ध आहे का? ओके, हा, तर योग हे वैज्ञानिक दृष्टीने आता सुरू झालंय खूप. म्हणजे परदेशात याच्यावर सायंटिफिक रिसर्च खूप झालेला आहे. म्हणजे मेडिकल सायन्स जे आहे ते फार पूर्वापार तर चालत आहे, पण त्याच्या आधी योगाचं आपल्याला माहितीये की काही हजारो वर्षापूर्वी पतंजलींनी योगाचे यमनियम, प्राणायाम, आसन, ध्यान, धारणा, समाधीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या होत्या. पण यामध्ये याचा रिसर्च ॲज सच आपल्या याच्यामध्ये पण आहे, पण कमी रिसर्च आहे जो की पाश्चात्यांनी जास्त केलेला आहे असं मला वाटतं. पण आपल्याकडे ही संस्कृती आहे पूर्वापार चालू आली आणि त्यामध्ये आपण म्हणतो की बाबा तुम्ही योगासन करा, तुम्हाला दिसेल सगळे, म्हणजे विथ नेकेड आईज. म्हणजे आपण काय करतो की हो केल्यावर आम्हाला हे इफेक्ट दिसतात, मग ते आपण मोजत नाही, कारण आपल्याकडे यंत्रणा तशा कमी असतात. आणि तेवढं आपण संशोधनाला अजूनही मी म्हणते, कारण मी संशोधन क्षेत्रात आहे, की लोकांना सब्जेक्ट्स खूप वाढवायला पाहिजे आणि सब्जेक्ट्स त्यांनी प्रत्येकाने आपल्याला शेअर केलं पाहिजे. तर त्यासाठी हे महत्वाचं आहे खूप. तर सायंटिफिक रिसर्च अजूनही व्हायला पाहिजे, तेवढा झालेला नाही, पण इफेक्ट त्यांचा. तर मी सुद्धा खूप अनुभव सांगितलेले आहेत. म्हणजे या संदर्भात मी तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टी सांगते की बऱ्याचशा माझ्या याच्यामध्ये काही लोक किडनी स्टोननी वगैरे जे ज्यांना त्रास होत असतो त्यांना ऑपरेशन करायला सांगितले असतात, सोनोग्राफी. तर त्यांनी नुसती कपालभाती केली आणि एका म्हणजे तो असेलही आता इकडे, तर त्याचं सोनोग्राफी आणि कशाचीच गरज पडली नाही आणि तो डिझॉल्व्ह झाला स्टोन ऑटोमॅटिकली प्राणायामाने. तर अशा कितीतरी हजारो एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे. पण आपण काय म्हणतो की हा सूर्य हा जयद्रथ हे दाखवणं किंवा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा हे जे आपण बोलतो ना, हे आपण करत नाही. कारण आपल्याला माहितीये की समोरचा माणूस समाधानाने आनंदी झाला तर दॅट इज आवर प्रूफ, असं एक असतं. तर पण सायंटिफिकली बघायला गेलं तर हे व्हायला पाहिजे. म्हणूनच आमचा हा शोध आहे, माझा जो रिसर्च इन्स्टिट्यूटचा आहे तो मेनली आहे की ब्लड पॅरामीटर्स, जे की ब्लड आणि बरेचसे फ्लुइड आपल्या शरीरामध्ये असतात, त्याच्यावर मनाचा परिणाम होतो. बघा, एन्झायटीनी तुमची शुगर वाढते, एन्झायटीनी तुम्हाला कितीतरी आजार होतात, कुठले हार्टचे म्हणा, तुमच्या पॅन्क्रियाजवर त्याचा परिणाम होतो, तुमच्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर. बघा, तुम्ही आनंदी असला तर तुमचं डायजेशन छान असतं, आनंदी नसाल तर डायजेशन प्रॉपर होत नाही. डायजेशनच्या तक्रारी ह्या केवळ डिप्रेशन, एन्झायटीमुळे असतात. तर आपल्याला माहिती असतं सगळं, पण इंडियामध्ये अजूनही खूप रिसर्च त्याच्यावर
होत नाही. तर हे योगिक सायन्स आहे, हे फार पूर्वीचं आहे आणि वी नीड सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स ऑन दॅट. बरोबर मॅडम. आणखी कोणाचे प्रश्न आहेत? नेक्स्ट क्वेश्चन अजून काय विचारायचं असेल ना, साधे साधे क्वेश्चन असतील तरी विचारले तरी चालतील, कारण बरेचसे डे टू डे हे असतात. श्वसनाच्या आजारात दूध घेतलं तर चालते का? श्वसनाच्या आजारामध्ये दूध त्या म्हणजे जेव्हा ते ॲक्यूट असतं किंवा क्रॉनिकही म्हणजे क्रॉनिक नंतर होत असते, ॲक्यूट असताना आपण शक्यतो, आणि आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की दूध हे पूर्ण अन्न असतं. दूध हे पूर्ण अन्न असतं, बरोबर आहे, पण जेव्हा आपल्याला कफ असतो आणि कंजेशन असतं तेव्हा आपण शक्यतो आता तर बघा, करोना काळामध्ये दूध आणि हळद हा फार छान उपाय सांगितलेला आहे. तर दूध आणि हळद म्हणजे त्यामध्ये तुम्ही सुंठ हळद घालून घेतलं तर त्याचे वाईट परिणाम किंवा त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसत नाही. तरी पण दुधाला कधी नाही म्हणत नाही आपण, पण दुधाला आपण योग्य प्रकारे किंवा त्यात वावडिंग पण घालतात, कारण लॅक्टोज इंटॉलरन्स असतो बऱ्याच लोकांना, तर ते पचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला बरेचसे दुसरे काही प्रॉब्लेम्स डायजेशनचे येऊ शकतात. सो तुम्ही त्यामध्ये हळद किंवा इतर काही औषधी घालून तुम्ही दूध घेतलं किंवा पाणी घालून उकळून घेतलं, त्यात हळद घातली, सुंठ घातली, आलं घातलं, तर ते मे बी तुम्हाला हार्मलेस असं होतं. हा, हॅलो. श्वसन आणि डोळ्याचे आरोग्य याचा काही संबंध असतो का? श्वसन आणि डोळ्याचे आरोग्य, हो, अगदी असतो. हे श्वसन आणि डोळ्याचे, मी तर म्हणते प्रत्येक अवयव हा रिलेटेड आहे योगाशी. तुमचं मन शांत असते, आपण त्राटक वगैरे करतो बघा, त्राटकामध्ये आपण डोळ्याच्या एक्सरसाइज घेतो, इतरही एक्सरसाइज आपण खूप घेतो डोळ्याच्या, आणि आपल्याला आता माहितीये की डोळ्याचा आपण मॅक्सिमम उपयोग करतो इतर अवयवांपेक्षा. आता तर या डिजिटल युगात किंवा करोनाच्या काळामध्ये प्रचंड डोळ्याचा वापर करतो, पण सगळ्यात दुर्लक्षित आपले डोळे असतात. कधीही आपण विचार करत नाही की आपण 5-6 तास कंटिन्यूस डोळ्याचा वापर केलाय, पण त्याला काही आपण त्याच्यावर दुधाच्या पट्ट्या ठेवल्या का, काकडीच्या फोडी ठेवल्या का, किंवा डोळे वारंवार धुतले का, किंवा त्राटक केले का, किंवा डोळ्यात झोपताना चांगलं तूप घातलं का, किंवा डोळ्याचे काही अजून एक्सरसाइज असतील त्या केल्या का, याकडे आपण कम्प्लीट दुर्लक्ष करतो. तर माझं तर म्हणणं आहे की डोळ्याच्या एक्सरसाइज करणं, त्राटक करणं आणि डोळ्याची काळजी घेणं, आणि आपल्या तर आता सतत वापरामुळे या गोष्टींमुळे खूप डोळ्यांवर ताण पडतो. तर योगाचा नक्कीच उपयोग आहे. फक्त आपण असं म्हणू शकत नाही की हे आसन केल्याने डोळ्याचा आजार बरा होतो, असं आपण नाही सांगू शकत. थ्रूआउट तुम्ही कम्प्लीट योगा यमनियम पाळले व्यवस्थित आणि रोजच्या रोज एक्सरसाइज करून शरीरातले आणि मनातले टॉक्सिन्स जर तुम्ही काढले, तर त्याचा परिणाम प्रत्येक अवयवावर होतो आणि प्रत्येक अवयव हॅपी होतो, मला तरी असं वाटतं, आणि सुदिंग इफेक्ट बॉडीवर होतो. त्यामुळे प्राणायाम, ध्यानचा तर खूप डोळ्यावर चांगला परिणाम होतो. बरोबर आहे. हा, अंजली मॅडम विचारा तुमचा प्रश्न. अंजली मॅडम. मॅम, मला ना लवकर कफून जातं आणि माझी ना हार्टबीट खूप स्पीड मध्ये वाढते. ओके, अच्छा. वय काय आहे पहिलं म्हणजे? हा, छोटी मुलगी. हॅलो, काय वय आहे? 11. हा, अच्छा, बर. ओके. तर हॅलो, हा, नाव काय? अंजली. ओके. तर लहान मुलांमध्ये शक्यतो कफाचं प्रमाण वाढण्याचे खूप चान्सेस असतात. सीझनल म्हणा, एरवी पण म्हणा. तर यामध्ये यांना म्हणजे लहान मुलं असल्यामुळे आपण योगाचं कितपत म्हणजे त्यांना सवय असली तर 11 वर्षाच्या वयात योगाची सवय लागणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तरी पण मैदानी खेळ खेळणं या मुलांनी खूप गरजेचं असतं, आणि मैदानी खेळामध्ये तुमचा ऑक्सिजन लेवल और तुमची कपॅसिटी, सॅच्युरेशन हे वाढून तुमची ब्रिदिंग सिस्टीम योग्य तर होतीच, स्ट्रॉंग होतीच, पण त्याशिवाय काही आयुर्वेदिक औषधं घेऊन किंवा इन्हेलेशन करून और काही काढे वगैरे थोड्या प्रमाणात घेऊन आणि कपालभाती सारखे म्हणजे त्रास होत नसला तर हळूहळू ह्या प्राणायामाचा किंवा काय म्हणू शरीर शुद्धीचे जर व्यायाम आपण केले तर मला असं वाटतं की लहान मुलांचे हे कफाचं प्रमाण किंवा वारंवार सर्दी होणं
हे व्हायरल इन्फेक्शन्स, हे ओव्हरऑल इम्युनिटी वाढून हे कमी होतं. त्यातच आपण त्यांना जंक फूड वगैरे हे तर खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा नेहमीच आपण सगळ्याच लेक्चर्समध्ये आपण जंक फूडचा हे सांगतो. तर म्हणजे आईनी सुद्धा किंवा घरातल्या लोकांनी जंक फूडच्या म्हणजे कधीतरी आपण ठीक आहे आपण सुद्धा खातो, तर मुलांना नाही म्हणायला नको, पण शक्यतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना गरम कपडे, त्यांना सुंठ, आम्ही तर म्हणजे पूर्वापार माझ्या ज्या सासूबाई वगैरे म्हणजे आमच्या घरातले लोक की बाबा त्याला ते फ्लॅनेलचं कापड किंवा छोटंसं लावून त्याच्या आतमध्ये सुंठ लावून तळहात जे जे एक्सपोज होतं आपलं तळहात, तळपाय किंवा मानेचा एरिया, कानाखालचा एरिया जो एक्सपोज होतो थंडीला, तिथे तिथे सुंठ लावणं आणि सुंठ लावल्यावर त्यांना गरम गरम ह्यानी शेकणं, कपड्याने शेकणं किंवा इनहेलेशन देणं. नंतर थोड्याफार प्रमाणात सुंठ साखर त्यांना देणं, म्हणजे पावडर, सुंठ पावडर आणि त्याच्यापेक्षा डबल प्रमाणात आपली पिठी साखर जर घालून दिली तर त्याचं ॲलर्जिक कंडिशन सुद्धा, अँटी ॲलर्जिक पण आहे सुंठ. आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदात खूप काही वनस्पती वगैरे आहेत की ज्याचे खूप चांगले परिणाम असतात आणि हे कफ वगैरे होण्यासाठी, त्याच्यात न होणं त्याच्यासाठी हे खूप फायद्याचे ठरतात. तर असं कलेक्टिव्ह एफर्ट्स लहान मुलांसाठी विशेष अवेअरनेस ठेवून जे आपल्याला योगा शिकवतं, प्राणायाम शिकवतं की आपल्या मुलांकडे कितपत लक्ष द्यावं, त्यांच्या आजाराकडे कितपत लक्ष द्यावं, हे टाइम टू टाइम अपडेट केलं तर ते आजार बळावत नाही. अगदी सिंपल प्रोसिजर असतात आणि मग अँटीबायोटिक्स घ्यायची किंवा हॉस्पिटलायझेशन व्हायची वेळ येत नाही. योगामुळे कॅन्सर बरे होतो किंवा असेच मोठे आजार बरे होतात असं रामदेव बाबा सांगतात. हॅलो, बोला मॅम. माझं ना हार्टबीट खूप वाढून जाते आणि माझ्या हाताला ना खूप घाम येऊ लागते. ओके. तर आता हार्टबीट्स हे मेडिकल म्हणजे हे तुमचं डायग्नोसिस काय आहे याबद्दल डिटेल बोलायला लागेल की घाम येणं आणि हार्टबीट वाढणं हे म्हणजे हा कुठला म्हणजे हार्टची ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा म्हणजे याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस काय आहे. तर त्यासाठी सर तुम्ही ज्यांना नंबर दिला तरी चालेल माझा, मी डिटेल बोलू शकते त्याच्यावर, म्हणजे काय किंवा त्यांचे रिपोर्ट्स वगैरे असं किती म्हणजे काय प्रमाणात हार्टबीट्स आहे आणि हे सगळे डिटेल्स आपल्याला वेगळं बोलावे लागतील. तर तुम्ही त्यांना नंबर दिला तर मी त्यांच्याशी अवश्य बोलेन. योगामुळे कॅन्सर बरा होतो किंवा तसेच मोठे आजार बरे होतात असं रामदेव बाबा सांगतात. यावर तुमचं मत आहे काय? ओके. आता योगा, अच्छा, योगामुळे मोठे मोठे आजार बरे होतात हे ट्रूथ आहे, हे 100% सत्य आहे की योगामुळे एकतर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हीच पहिली पायरी असती. पण ठीक आहे, प्रिव्हेन्शन आपल्याला ज्या स्टेजला कॅन्सर कळाला तिथपासून आपण कलेक्टिव्ह एफर्ट्स, मी सांगते तुम्हाला, अतिशय महत्वाचे आहे की आम्ही आता सगळ्या ॲडव्हान्स मेडिकल ज्या आपल्या ट्रीटमेंट्स आहे, किमोथेरपी म्हणा, अजून काय म्हणा, स्कॅन म्हणा, सगळ्या पद्धती सोडून आम्ही फक्त प्राणायाम आणि योगा करणार आणि त्यांनी आमचं किती सिव्हिअर कॅन्सर बरा होणार असं तर आपण म्हणू शकत नाही ना. तर यासाठी आपल्याला स्लोली दोन्ही चालू ठेवून, आम्ही तर हरिद्वारला जाऊन आलो होतो, तर प्रत्यक्ष आमच्यासमोर एक एक्झाम्पल ब्लड कॅन्सरचं होतं. हे सत्य घटना आहे की 1 वर्षापूर्वी आम्ही हरिद्वारला गेलो होतो, जेव्हा 2019चा डिसेंबर जानेवारी मध्ये आम्ही गेलो होतो हरिद्वारला, हेच सगळं बघण्यासाठी रिसर्चच्या माध्यमातूनच गेलो होतो आम्ही की यांच्या इन्स्टिट्यूटचं कार्य कसं चालतं. तर त्यांनी आम्हाला अग्निहोत्र, तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, अग्निहोत्र करायचा त्यांनी आम्हाला तिथे नेलं आणि तिथे देव म्हणून एक योगी आहेत, म्हणजे ते खास हेच डिपार्टमेंट सांभाळतात. तर ते म्हणाले की मॅडम हे आमच्याकडे कॅन्सरच्या लास्ट स्टेजचे लोक सगळीकडून कंटाळून येतात किंवा इन बिटवीन ज्यांचं श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हणतो आपण, तर ज्यांची श्रद्धा आहे की नाही मी ह्या कुठल्याही किमोला आणि कुठल्याही ला एक्सपोज होणार नाही, मला नकोय, हा कॅन्सर हा आपणही म्हणू हा लाईफस्टाईलचा रोग आहे किंवा आय डोंट नो हेरिडिटरी आहे किंवा ॲटो इम्युन आहे, त्याचे बरेच इन्फिनिट हे आहे त्याची माहिती कॅन्सरची, तर आपण म्हणू शकत नाही असं. तर
तिथे लोक म्हणजे आम्ही प्रत्यक्ष भेटलो तर ते म्हणाले मी किमो करून कंटाळलो, आता किमो मला नकोय, आता तुम्ही मला जे काय सांगताल. तर तिथे अग्निहोत्र होतं आणि अग्निहोत्रासाठी एक अतिशय स्वच्छ नीटनेटकी रूम होती, मध्ये ते यज्ञकुंड ठेवलं होतं आणि तिथे बऱ्याचशा अँटी कॅन्सर ज्या जडीबुटी असतात, जे आयुर्वेदिक सगळ्या जडीबुटी असतात त्या ठेवलेल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की एक कॅन्सर रुग्ण होता, तो सगळं सोडून निघून आला, एक का दोघं जण त्यावेळेस आम्हाला माहिती नाही, आणि तो म्हटला की मी इथे बसणार. आणि त्याला मंत्रोच्चारामध्ये ते 4 ते 5 तास यज्ञ म्हणजे सुरू करून त्याच्यामध्ये त्या आहुती द्यायचे त्या आयुर्वेदिक जडीबुटीची, जी की कॅन्सरला आपल्याला औषधं घ्यावी लागतात. तर इन्स्टेड ऑफ पोटात घेणं, काढे पचत नाही किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक झालेली असती, म्हणून त्यांनी ते इनहेल करायला लावले, म्हणजे ते यज्ञात सगळे टाकले आणि त्याची सगळी धुरी म्हणा, त्याचा सगळा जो काय म्हणतात त्याला, त्याची जी औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्या श्वासातनं त्याच्या शरीरात जात होते. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की त्यांनी 6 महिन्यांनी त्यांनी बघितलं की त्याचा तो काउंट कमी झाला होता आणि तो बऱ्याचशा अंशी तो बरा झाला होता. तर नो डाऊट, आणि माझा सुद्धा याच्यावर खूप मोठा विश्वास आहे की मोठे मोठे रोग बरे होतात, पण त्याची पद्धत वेगळी आहे की तुम्ही ॲलोपॅथी चालू ठेवून आपण हळूहळू आयुर्वेदाची सुरुवात करावी. त्यामध्ये योगा प्राणायाम तर येतच, पण आयुर्वेदाचे काढे किंवा या वनस्पती, तर असं खूप मोठा रिसर्च आता पतंजलीमध्ये खूप प्रोजेक्ट चालू आहेत की कॅन्सर सारखे दुर्धर आजार किंवा इतर अनेक हार्टचे किंवा डायबिटीज किंवा व्हॉटेवर ते कोणत्या कोणत्या योगाच्या पद्धतीने दुरुस्त करता येतात, याच्यावर खूप मोठं संशोधन पतंजलीमध्ये मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे. सगळीकडे चालू आहे, ऋषिकेशला चालू आहे, इकडे चालू आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी बघून आलो, दिल्लीला वगैरे. तर येस, मी तर म्हणेल की होऊ शकतं. जस्ट यू नीड पेशन्स. तुम्ही पथ्यपाणी सांभाळून, औषधं सांभाळून, कारण पेशन्स इज द ओनली की प्रत्येक गोष्टीसाठी, असं मला वाटतं. गर्भाशय काढल्यानंतर योगा करतात का? हा, गर्भाशय काढल्यानंतर योगा करायला काहीच हरकत नाही, पण सुरुवातीला नाही आणि आधी पण नाही. जेव्हा तुम्हाला ब्लिडिंग असेल खूप, तेव्हा तुम्ही नाही करायचं. तुमचं गर्भाशय काढल्यानंतर डॉक्टरांना विचारून तुम्ही किती महिने मी योगा करू शकत नाही किंवा प्राणायाम करू शकत नाही हे विचारून मग तुम्ही योगा टीचरला अप्रोच व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योगा टीचर सांगू शकतो की तुम्ही काय काय करू शकता, आता तुमचे रिपोर्ट्स कसे आहेत, आणि तुम्ही हळूहळू सोप्याकडनं अवघडाकडे अतिशय शांतपणे नुसतं श्वासाकडे ध्यान दिलं किंवा लक्ष दिलं तरी ध्यान होतं आणि प्राणायाम होतो. मी म्हणेल अजून एक योग निद्रा आहे, हा एक ॲडव्हान्स किंवा हा खूप छान प्रकार आहे सध्या, योग निद्रा. या योग निद्रेमध्ये आपण मन लावून अवेअरनेसमध्ये आपण विश्रांती घेतो शरीराला आणि मनाला, काळजीपूर्वक स्किल्ड पद्धतीने किंवा वळण लावतो शरीराला मनाला की कशी विश्रांती घ्यायची कमीत कमी वेळात जास्तीत जास्त, आणि कसं पॉझिटिव्ह राहायचं आणि आपली निगेटिव्हिटी आणि नकारात्मक विचार कसे काढून टाकायचे, हे सगळं आपण योग निद्रेमध्ये शिकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही आजाराला, मला तरी वाटतं की प्रत्येक आजाराप्रमाणे वेगवेगळ्या, पण एक्सपर्ट लोकांनी त्यावर त्याचं अनालिसिस करावं आणि मग सांगावं की गर्भाशय काढल्यावर, कॅन्सर असल्यावर, पॅरालिसिस झाल्यावर, मेंदूचे आजार झाल्यावर, श्वसनाचे आजार झाल्यावर कुठले योगा करावं, हे डॉक्टर ॲलोपॅथी आणि योगिक प्रॅक्टिस करणारे लोक अनुभवी यांच्याच दोघांच्या त्यांच्या म्हणजे विचारातून एक्झॅक्ट आपल्याला कळतं की आपण काय डूज अँड डोंट हे कळतात. पुढचा क्वेश्चन आहे का? हॅलो, आहे का अजून काही क्वेश्चन्स? हा, हे आता सध्या मॅडम यांचं जे, बोला बोला अरविंदजी बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. सध्या कोरोनाचा हा सध्या जो वाढता प्रादुर्भाव आहे, यामध्ये स्वतः योगाच्या कोणत्या प्रकारांवर जास्तीत जास्त भर देणे आणि स्वतःची काळजी कशी घेता, या संदर्भात जरा थोडं मार्गदर्शन मिळावं. ओके ओके. तर आता हे बघा, आता चालू आहे योगा, आता त्याचे व्हेरियंट्स बरोबर येतात, ते डेल्टा व्हेरियंट, हा व्हेरियंट, तो व्हेरियंट. तर हे सगळे प्रकार रिसर्चनी होत राहणार, आपल्याला माहिती आहे. मार्केटिंग पण, हे मी स्पष्ट सांगते, मार्केटिंग पण ही गोष्ट असती. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की हे बघा, आता एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही विचारताय, आम्ही पण तुमच्यासारखे आहोत
की कोणालाच माहिती नव्हतं की हा करोना काय आहे. हा सडनली आपल्यावर येऊन पडलेलं एक स्ट्रिक्ट काहीतरी असं काहीतरी पुढे चांगलं होण्यासाठी म्हणा काय आलं असेल म्हणा, की आपल्या चांगल्या सवयी चांगल्या नव्हत्या म्हणून म्हणा. थोडासा बॅकग्राऊंड मी सांगेल की पोल्युशन वाढलंय, हे वाढलंय, ते वाढलंय, निसर्गाला जागा नाही. आपण बघत होतो की पक्षी किती छान आवाज करतात, हे आपण कधी ऐकलं नव्हतं, फॅमिलीच्या बरोबर कधी राहिलो नव्हतो. या सगळ्या गोष्टी या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत की आपण कशा एन्जॉय केल्या. पण ऍट द सेम टाइम त्याचे खूप मोठे दुष्परिणाम पण आपल्याला बघायला मिळाले. पण सडनली आल्यामुळे आपल्याला योगाचं स्टेटस, या करोनाचं स्टेटस माहिती नव्हतं की हा करोना काय एक्झॅक्टली, आणि हा इतका भयानक असू शकतो आणि एकदम मल्टिपल ऑर्गन्सवर आपला अटॅक करू शकतो. आणि लंग्सवरच पहिल्यांदा अटॅक केल्यामुळे इम्युन सिस्टीम आपली डाऊन झाल्यामुळे आपल्या बाकीच्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होतात. हे माहितीच नव्हतं. आणि कॅज्युअली प्रत्येक जण राहत होतं की काय एवढंसं हात नाही धुतल्याने काय होणार, आणि एवढंसं नाकावर मास्क नसला थोडा तर काय. आपण तर बघतो सध्या प्रत्येक जण हे सेल्फ अवेअरनेस आहे, हे डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि ही मनाची भीती जी आहे करोना आल्याबरोबर ती साहजिक आहे. प्रत्येकाला वाटत होती लहान वयापासून सिनियर सिटीजन पर्यंत की हा एक्झॅक्टली करोना आहे काय. तर हा सायंटिफिकली आपण बघायला गेलो तर त्याचे स्वतःला स्पाइक प्रोटीन असतात, त्याचं त्याला स्वतःला प्रोटीन असतं, म्हणून तो मल्टिपली डिव्हाइड होतो आणि एकदम त्याचा प्रभाव वाढतो. तर हे आपल्याला नको असतं. हे जर आपल्याला तोडायचं असतं तर ती चेन ब्रेकिंग म्हणतात, किंवा आयुषच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या सुद्धा आपल्याला आपण फॉलो करतो. पण ही भीती मनातली आपल्याला पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. आणि आपल्या सवयी, आचार विचार, राहणं, यमनियम आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की आपण समाजात कसं राहावं, आणि आपले शिष्टाचार काय आहेत, आणि आपल्या स्वच्छतेच्या सवयी काय आहेत, या सगळ्या आपण पुन्हा पुन्हा बघावं. आपण जे खातो ते स्वच्छ धुतलेलं पाहिजे. आपले हात आपण नेहमी धुवायला पाहिजे. आपले हात आपण इकडे तिकडे लावता कामा नये. तोंडावर मास्क ठेवणं या तर झाल्याच, पण त्याशिवाय तुम्ही हे पाळून सुद्धा घरी बसून काही लोकांना करोना झाला. मग त्यासाठी आपल्या एक्सरसाइज होत आहे का बघा. शरीर आणि मनामध्ये विचार साठले की त्याचं रूपांतर रोगात होतं. हे मात्र 200% खरं आहे. बघा तुम्ही कुठलाही डोक्यात विचार जास्त असले तर त्याचा परिणाम आपल्या ऑर्गन्सवर होतो, आणि ऑर्गन्सवर परिणाम होऊन तो डिसीज मध्ये कन्वर्ट होतो. बघा तुम्ही अतिविचार करून आपण म्हणजे फॉलो काहीच करत नाही, फक्त विचार करत बसतो. तर मला काय म्हणायचं की मनातली भीती पहिल्यांदा आपण या करोनाची पहिली गोष्ट आहे की, कारण भीतीनेच लोकांचं ऑक्सिजन लेवल कमी होऊन जाते. आणि एक्सरसाइज न करता एका ठिकाणी बसून की मला इकडून करोना येईल, तिकडून करोना येईल, ह्याच्यातून होईल, त्याच्यातून होईल, भीती मी तुम्हाला सांगते 70% भीती असते आणि 30% आजार असतो, असं मला तरी वाटतं. सगळे डिसीज आता तर मी पुन्हा बऱ्याचशा मुलांना शिकवून किंवा या लोकांना शिकवून माझ्या लक्षात आले की सायकोसोमॅटिक असतात हे रोग, मनाचे आजार असतात. मनाने खूप धसका घेतला किंवा भीती वाटली मनाला तर नक्कीच त्याचा परिणाम मनावर आणि लगेच शरीरावर होतो. म्हणून रोजच्या रोज मनात निर्माण होणारे विचार म्हणजेच टॉक्सिक विचार ते काढून टाकणं प्राणायामाच्या थ्रू, आणि शरीरात होणाऱ्या बाय प्रॉडक्ट्स, कारण आपण खातो पितो, जंक फूड खातो, वॉटेवर खातो, त्याचे निर्माण होणारे साईड प्रॉडक्ट्स किंवा त्यांनी निर्माण होणारे टॉक्सिक कंपाऊंड्स ते योगासनाने बाहेर घालवले. रोजच्या रोज शरीर आणि मन स्वच्छ ठेवलं आणि फिअरलेस माइंड त्याच्यामुळेच राहतं असंही मला वाटतं. योगासन आणि प्राणायाम केल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट, आणि मी व्यवस्थित व्यायाम करतोय आणि मी नेहमी माझी काळजी घेतो. डाएट म्हणा, डे टू डे बिहेवियर म्हणा, काम क्रोध मद मत्सर हे षडरी पुन्हा आपल्या हातात म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणा, प्राणायाम करणं म्हणा, या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ना तर कुठलाही आजार आपल्याकडे फिरकणार सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सामान्य माणसाला सगळ्यांना काम करावं लागतं, सगळं करावं लागतं. तर हे काढे घेणं, हे गरम पाणी पिणं, हे दूध हळद घेणं, आणि मास्क इज मस्ट. मास्क अजूनही वर्षभर मला तर वाटतं लोकांनी लावावं. म्हणजे आपण हे न्यू नॉर्मल आहे आणि आपल्याला करोना बरोबर राहायचं आहे. फक्त मनातली भीती काढून टाकून चांगल्या सवयी मनाला आणि शरीराला लावणं हेच मला असं वाटतं करोनावरचं संपूर्ण समाधान आहे. आणि त्यासाठी अवेअरनेस जागृत करणं हे प्राणायामाचं आणि योगासनाचं मोठं काम आहे. जेवढं तुम्ही प्राणायाम आणि योगासन करताल तेवढे तुम्ही शरीराला ओळखताल आणि तसे तुम्ही रिस्पॉन्ड करून पॉझिटिव्ह होताल असं मला वाटतं. अजून काही क्वेश्चन्स आहेत का? कुणाला प्रश्न विचारायचा अजून?
ठीक आहे, मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत. मॅडमनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं फारच उत्तमरित्या आणि महत्वपूर्ण माहिती देऊन दिलेली आहे. लोकांचे बरेचसे प्रश्न सुटलेत यातून. ओके. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहोत. मी आमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांतजी डांगे सरांना विनंती करेन की त्यांनी समारोपीय भाषणाचे 2 शब्द बोलावे. धन्यवाद दीपेश. माधवी मॅडम, खरंच खूप छान कार्यक्रम रंगला आणि सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही या विषयाची सहज मांडणी केली आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे इथे जमलेल्या सगळ्याच लोकांना ही आवडली असेल. खरं तर रेस्पिरेटरी सिस्टीम काय असते हे तुम्ही पीपीटीच्या माध्यमातून खूप छान समजावून सांगितलं. श्वसनाचं महत्व आणि योग त्यात कशी मदत करू शकतो हेही तुम्ही उदाहरणांसहित पुन्हा टेक्निकल भाषेत लोकांना समजावून सांगितलं. त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि न थकता सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सगळ्यांना कळेल अशा भाषेत मुद्देसूदपणानं मांडली. त्याबद्दल खरंच मनापासून अक्षरमानवच्या वतीनंही तुमचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की या पुढीलही कार्यक्रमात तुम्ही असेच अक्षरमानवशी जोडून राहा. त्यामुळे इथे जमलेल्या सगळ्या लोकांनाही मी विनंती करतो की अक्षरमानवचे असेच कार्यक्रम सातत्यानं आपण राबवत असतो, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन माध्यमातून असो. फेसबुक पेजवरही माधवी मॅडम मगाशी म्हणाल्या की फेसबुक पेजवरही मी काही उपक्रम चालले, तर अशाच उपक्रमांची रांग आपल्या अक्षरमानवच्या माध्यमातून लागलेली असते. तर त्याही कार्यक्रमांचा तुम्ही आस्वाद घ्याल, अक्षरमानवशी जोडून घ्याल आणि तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून अशा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुढच्या कार्यक्रमात नक्की भेटू. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, मी पण एक गोष्ट सांगू इच्छिते. मला पण या अक्षर मानव संस्थेच्या बरोबर म्हणजे कुठेही माझ्याकडून काही मदत होत असेल तर मला आवडेल. प्रत्येक विषयाचे लेक्चर्स, काउन्सिलिंग फार गरज असते त्याची आणि त्यामध्ये मी असेलच. आणि आत्ताचा माझा रिसर्च प्रोजेक्ट सांगते मी तुम्हाला की माझे हे योगा फाउंडेशन आहे. त्यामध्ये मी बेसिकली मी सांगते की सध्याचा जो चालू आहे करोनामुळे तो आपल्याला ऑफलाईन घेता येत नाहीये, पण आपल्या घरकाम करणाऱ्या ज्या बायका असतात तिथे मी विशेष म्हणजे प्रत्यक्ष बघतीये की त्यांना बरेचसे आजार असतात आणि दे कॅनॉट अफोर्ड मेडिकेशन, हॉस्पिटलायझेशन, त्यांना काहीही शक्य नसतं. तर अशा बायकांना माझ्या एक तयार आहेत, तरी पण तुमच्याकडूनही मला मदत मिळाली आणि अशा जर तयार असतील आणि ऑफलाईन आपल्याला खूप मोठा हॉल वगैरे असा जर मिळाला तर आपण नक्कीच त्यांचे 2 ते 4 टीचर घेऊन त्यांचे क्लासेस घेऊन, त्यांच्या बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, गायनिक म्हणा, कितीतरी प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, तर ते योगासनाच्या माध्यमातून जर आपल्याला त्यांना सोल्युशन काही आपल्याला मिळालं ना तर तो माझा रिसर्च प्रोजेक्ट आहे. आणि हे योगा फाउंडेशनचं हे काम हे बरंच म्हणजे पूर्वी पण ह्याच्यावर कामं झालेली आहे, पण आता विशेष या वर्गावर मला लक्ष द्यायचंय. कारण मला खरंच बघायचंय की त्यांना लगेच आम्ही हॉस्पिटलला गेलो, आम्हाला 10,000 रुपये लागले, मग इकडे पैसे मागितले, तिकडे मागितले, प्रसंगी सोनं गहाण ठेवलं किंवा असं, म्हणजे या गोष्टी सगळ्या हे आपल्याला या बायका सांगत असतात. तर मला असं वाटलं की आपण ह्यांनाच हळूहळू शिक्षित करून त्यांना अवेअरनेस त्यांचं वाढवून त्यांना योगा करायला न्यावं. त्या माध्यमातून मग तुमचे प्लांटेशनचे प्रोग्राम असो, ट्रेक करणं असो रविवारी, किंवा अगदी हलके फुलके प्रोग्राम असो, असे रविवारी करून, ऑनलाईन करून किंवा ऑफलाईन करून पुढे करोनाचं सेटल झाल्यावर असे मला करायची इच्छा आहे. तर ह्याच्यात मला तुमचाही सहभाग असला तर मला खूप आवडेल. तर धन्यवाद, मला पण तुम्ही संधी दिली आणि मला 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली. नक्की मॅडम. आपण ऐका ना ताई, सर मी बोलू का? आपण कार्यक्रम घ्यायचा आता जाहीर केला महिलांच्या आरोग्य संदर्भात. तर मॅडम मी नियोजन करेल. आमच्या इकडच्या महिला खूप घरकामाला वगैरे जातात आणि गृहिणीला गरजच असते मॅडम. आणि प्रॉब्लेम आहे, मासिक पाळीचे आहे, मानसिक ताण, शारीरिक ताण, अनेक समस्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा हा कार्यक्रम झाला तर अनेक महिलांना खूप म्हणजे लाभदायक ठरेल. आणि तुमचे खूप खूप आभारी, कारण की इतकी सुंदर माहिती दिली आणि तुम्ही खूप आभार आणि धन्यवाद ताई. ओके, नक्कीच तुम्ही माझा नंबर घेऊन आपण बोलूया आणि इथे नंतर आपण काय काय करू शकतो याचा आपण नक्कीच विचार करूया. धन्यवाद.
मधवी मॅडम धन्यवाद. आपण कुटुंबीय आहोत त्यामुळे निश्चितपणानं या हो, नक्की. महत्वाच्या पण दुर्लक्षित घटकाकडे ज्या तुम्ही स्त्रियांविषयी बोललात आपण मिळून नक्की काम करू. आणि जसं वंदनाताई म्हणाल्या असे बरेचसे अक्षर मानवचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, ते आपापल्या विभागामध्ये तुमचं अशा प्रकारचं सेशन आयोजित करतील आणि आपण मिळून या विषयाला अधिक लोकांपर्यंत पोहोचू. नक्कीच नाही, नक्कीच सर. महत्वाच्या विषयाला हात घातला मॅडम, कारण की महिलांचे हेमोग्लोबिन खूप कमी झालेलं आहे आणि त्यांचं खरंच घर बाहेरचं आणि सगळ्या गोष्टींमुळे खूप ओढताण होते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मॅडम. त्यामुळे आपण जर कार्यक्रम घेतला तर खरंच खूप छान होईल. बरोबर, मी नक्कीच नक्कीच करेल नियोजन, काही प्रॉब्लेम नाही. श्रीकांत सर आणि आम्ही करू सगळेजण. नक्की नक्की नक्कीच मॅडम. आपण सांगायला मलाही आवडेल की योग विभागाकडून या सगळ्या विषयांवरती किंवा या समाजातल्या प्रत्येक घटकांवरती काम चालू आहे. तुम्हाला सांगायला झालं तर आत्ताच आपण 21 जूनला जो योग दिवस झाला साजरा, त्या दिवशी आपण ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या काय म्हणतात त्याला सेविका होत्या, काही अंगणवाडी सेविका, ठाणे जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आपल्या योग विभागाकडून योग वर्ग घेतला गेला त्या दिवशी आणि त्या आपल्याशी जोडलेल्या आहेत. सो आपण हा उपक्रम राबवतोच आहेत समाजात. तुम्ही यामध्ये पुढाकार घेऊन येत असाल तर आमच्यासाठी ती उत्तमच एक उपलब्धी असेल आणि त्यासाठी मी नक्कीच तुमचे आभार मानेन. मार्गदर्शन आपण केलं. हा बोला बोला मॅडम. तुम्ही महिलांना योग प्रशिक्षण पण द्या, म्हणजे आपण वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना ट्रेन करून तिथे आपण नाही का आरोग्याविषयी जागृती निर्माण करू शकू. कारण की एक दिवसाचं किंवा काही मार्गदर्शन केलं की महिला लगेच विसरून जातात, पण त्या भागामध्ये आपण असे स्वावलंबी महिला उभा केल्या तर त्यांना रोजगार पण मिळेल आणि महिलांचं आरोग्यही चांगलं राहील. नक्कीच नक्कीच. हो हो, मलाही आवडेल. काही